हॅलो फ्रेंड्स, कर्मवीर स्पर्धा परीक्षा अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. कर्मवीर अकॅडमी पुणेमध्ये तुमचं स्वागत आहे. आपले जर बघितलं कर्मवीर अकॅडमीमध्ये ऑनलाईन अकॅडमी आहे. मी डॉक्टर प्रवीण पाटील. तुम्हाला आज मी राष्ट्रपती घेणार आहे. राष्ट्रपती हा भारतीय राज्यघटनेतून राष्ट्रपती हा टॉपिक घेणार. भारतीय राज्यघटनेचा जर विचार केला तर पूर्व मुख्य UPSC MPSC कंबाईन सर्व परीक्षांना हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यावर मेन्सला पण क्वेश्चन असतात. UPSC मेन्सला असतील, MPSC आत्ता मेन्स डिस्क्रिप्टिव्हला पण क्वेश्चन असणार, ऑब्जेक्टिव्हला तर याच्यावर खूप क्वेश्चन असतात. खूप बारकाईने याचा अभ्यास करावा लागतो आणि इतर सरळ सेवा किंवा इतर परीक्षांना पण काय असतात याचे क्वेश्चन विचारले जातात. आता आपण सुरू करणार आहे भारताचे राष्ट्रपती. भारताचे राष्ट्रपती जर पाहिलं तर राष्ट्रपती काय असतात, देशाची कार्यकारी प्रमुख असतात. कार्यकारी प्रमुख असतात. तीन आपल्याकडे काय असतात, तीन मंडळ असतात किंवा तीन स्तंभ असतात. भारतीय लोकशाहीचे तीन स्तंभ आहे घटनेमध्ये उल्लेख केलेला. एक काय कार्यकारी मंडळ, दुसरं कायदे मंडळ आणि तिसरं काय न्यायमंडळ. आता कार्यकारी मंडळाचा जर विचार केला तर कार्यकारी मंडळामध्ये कोण कोण येतं, मग राष्ट्रपती येतात, उपराष्ट्रपती येतात, पंतप्रधान येतात, त्यांचे मंत्रिमंडळ येतं आणि महान्यायवादी. हे काय मग कार्यकारी मंडळ. आणि कायदे मंडळ कायदे मंडळ काय करत असतं, कायदा तयार करत असतं. कायदा तयार करण्यामध्ये काय मग संसदेमध्ये कोण कोण येतात, मग लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. राष्ट्रपती त्या कायद्यांना मान्यता देतात म्हणून राष्ट्रपती सुद्धा कायदे मंडळामध्ये असतात. आणि कार्यकारी मंडळाचं काम काय असतं, जे संसदेने कायदा केला आहे किंवा कायदे मंडळाने जो कायदा केला आहे तो काय करणं, लागू करणं, एक्झिक्यूट करणं किंवा त्याचा जर बघितलं कारभार चालवणं. देशाचा कारभार कोणाच्या हातात असतो, कार्यकारी मंडळाच्या हातात असतो. आणि कार्यकारी मंडळाचा प्रमुख कोण आहे, मग देशाचे राष्ट्रपती. राष्ट्रपती काय रिअल हेड, नॉमिनल हेड. आपण नॉमिनल हेड, रिअल हेड बघू. रिअल हेड कोण, पण पंतप्रधान आहे. आणि नॉमिनल हेड कोण आहेत, मग राष्ट्रपती. पण कारभार जो चालत असतो तो कोणाच्या नावाने चालत असतो, राष्ट्रपती. आता भाग 5 जर बघितला, आता भाग 1, 2, 3, 4, 5 आपण बघणार आहोत भाग. तर भाग जर बघितलं तर 5व्या भागामध्ये केंद्रीय किंवा केंद्र सरकार दिलेलं आहे. केंद्र सरकार संबंधित तरतुदीत पहिला भाग जर बघितला तर पहिल्या भागामध्ये काय आहे, मग युनियन अँड इट्स टेरिटरी, भारत आणि त्याचं भूक्षेत्र पहिल्या भागामध्ये. दुसरा भाग काय, नागरिकत्वाशी रिलेटेड. तिसरा भाग जर बघितला तर कशाशी रिलेटेड संबंधित आहे, तर फंडामेंटल राईट्स. तिसरा भाग मूलभूत अधिकार. चौथा भाग जर काय, मार्गदर्शक तरतुदी. आणि 5वा भाग कशाशी तर संबंधित आहे, मग 5वा भाग जर बघितलं तर भारताचे राष्ट्रपती, केंद्र सरकार. 5वा भाग जर बघितला घटनेचा, केंद्र सरकारचा उल्लेख आहे. 52 ते कलम 52 ते 151. इथे चुकून 152 झालं होतं, पण ते कलम 52 ते 151 मध्ये काय, मग केंद्र सरकारचं. मग केंद्र सरकारमध्ये काय काय सांगितलं मी, कार्यकारी मंडळ आहे, कायदे मंडळ आहे, न्यायमंडळ आहे. आणि त्याचा उल्लेख काय, मग या भाग 5 मध्ये प्रकरण 1, 2, 3, 4, 5 असे प्रकरण आहेत. 5 प्रकरण आहेत. त्यातलं आपण काय बघणार आहेत, भाग 5 मधील 52 ते 78 मध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळाशी संबंधित आहे. 52 ते 78 तो त्यातला आपण काय बघणार आहोत, आज राष्ट्रपती हे बघणार आहोत. राष्ट्रपती बघणार आहोत. आता भाग 5 मध्ये जर बघितलं 5 प्रकरण आहेत. ती 5 प्रकरणं मी तुम्हाला सांगतो. पहिलं प्रकरण जर बघितलं, पहिलं प्रकरण काय, मग पहिलं प्रकरण काय, कार्यकारी मंडळ. 52 ते 78 काय, कार्यकारी मंडळ. नंतर दुसरं काय आहे, दुसरं प्रकरण संसद म्हणजेच काय सांगितलं मी तुम्हाला, कायदे मंडळ. भारताचं काय, कायदे मंडळ हे केंद्र सरकारचं आहे. राज्य सरकारचं कुठे, मग भाग 6 मध्ये. भाग 6 मध्ये काय, राज्य सरकार उल्लेख आहे. मग राज्य सरकारचं काय, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्यायमंडळ कुठे, मग भाग 6 मध्ये. भाग 6 मध्ये. आणि यातलं प्रकरण 2 काय, संसद. ते कुठून तर कुठे, मग 79 ते 122 पर्यंत काय, कायदे मंडळ. कायदे मंडळाशी संबंधित तरतुदी या कलमांमध्ये. 52 ते 78 मध्ये कशाशी तरतुदी होत्या, कार्यकारी मंडळाशी संबंधित तरतुदी होत्या. प्रकरण 5 मध्ये जर बघितलं, राष्ट्रपतींचे कायदेविषयक अधिकार आहेत प्रकरण 5 मध्ये. म्हणजे राष्ट्रपतींचं एकच कलम आहे प्रकरण 3 मध्ये एकच कलम आहे, 123 कलम. याच्यामध्ये राष्ट्रपतींचा अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे. ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर ऑफ दी प्रेसिडेंट. कशामध्ये, प्रकरण 3 मध्ये एकच कलम आहे, 123 कलम, अध्यादेश काढण्याचा अधिकार. प्रकरण 4 मध्ये काय, मग न्यायमंडळ. न्यायमंडळ 124 ते 147 कलम मध्ये काय, न्यायमंडळ. आणि प्रकरण 5 मध्ये काय, मग कॅग, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. 148 ते 151. 148 ते 151 काय, मग कॅगशी संबंधित आहे. हे सगळे प्रकरणं महत्त्वाचे आहेत. सगळे प्रकरणं महत्त्वाचे. त्यातलं आपण काय बघणार आहे, प्रकरण 1 मधील राष्ट्रपतींचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण 1 मधील राष्ट्रपतींचा अभ्यास करणार आहोत.
आता प्रकरण 1 जर बघितलं, प्रकरण 1 कशाशी संबंधित आहे? मग तुम्हाला सांगितलं मी कार्यकारी मंडळाशी संबंधित आहे. आता कार्यकारी मंडळामध्ये कोण कोण सांगितलं? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी. भारताचे महान्यायवादी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि भारताचे महान्यायवादी यांचा समावेश कशामध्ये होतो? कार्यकारी मंडळामध्ये होतो. आणि कायदेमंडळामध्ये कोण कोण सांगितलं मी तुम्हाला? कायदेमंडळामध्ये संसदमध्ये काय कोण कोण येतं? मग लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. राष्ट्रपतींचे जे कायदेविषयक अधिकार आहेत, म्हणजे कायद्यांना मंजुरी देणं वगैरे, घटनेच्या तरतुदींना मंजुरी देणं, ते कशामध्ये आहेत? मग संसद या चॅप्टरमध्ये किंवा संसद या प्रकरणामध्ये, प्रकरण 2 मध्ये आहेत ते. आता आपण त्यातलं काय बघणार आहोत? आपण राष्ट्रपतींशी संबंधित घटनेतील महत्त्वाची कलमं तुम्हाला सांगतो आणि मग राष्ट्रपती आपण सुरू करू. महत्त्वाची कलमं जर बघितली, महत्त्वाची कलमं हे सिक्वेन्सनी लक्षात ठेवा, म्हणजे तो इझिली लक्षात राहतील. आता कलम 22, कलम 22चा जर विचार, 52, कलम 52 ते 78, 52 ते 78 मध्ये काय आहेत? मग कार्यकारी मंडळ. त्यातलं आपण राष्ट्रपतींशी संबंधित कलम आता इथे बघणार आहोत. 52 मध्ये काय आहेत? मग भारताचे राष्ट्रपती. भारताचे काय असणार? देशाचे प्रमुख कोण आहेत? मग राष्ट्रपती. देशाचे प्रमुख हे राष्ट्रपती असणार. ते कशामध्ये दिले? कलम 52 मध्ये दिले. 53 मध्ये काय दिले? राष्ट्रपती केंद्राचे कार्यकारी अधिकार दिलेत. मग देशाच्या कार्यकारी प्रमुख कोण आहेत? मग राष्ट्रपती. सर्व जे कार्यकारी अधिकार आहेत किंवा सर्व जी कार्यकारी कामं चालतात, देशाची जी सर्व कामं चालतात, कोणाच्या नावाने चालतात? राष्ट्रपतींच्या नावाने चालतात. कलम 53 म्हणजे केंद्राचे कार्यकारी अधिकार, केंद्राचे कार्यकारी प्रमुख कोण आहेत? राष्ट्रपती. कलम 52 काय? भारताचे राष्ट्रपती. 53 काय? कार्यकारी अधिकार कोणाच्या? कार्यकारी प्रमुख कोण आहे? देशाचं राष्ट्रपती. आता राष्ट्रपतींचं आता पुढे काय? मग आता 54 मध्ये काय असणार? मग राष्ट्रपतींची निवडणूक. राष्ट्रपतींची निवडणूक. आता राष्ट्रपती झाले, राष्ट्रपतींचे कार्यकारी अधिकार झाले. अधिकार डिटेल आपण बघू. कार्यकारी अधिकार काय आहेत, कोणत्या कलमांमध्ये कार्यकारी अधिकार आहे, पुढे आपण बघणार. कार्यकारी प्रमुख कोण आहेत? मग राष्ट्रपती किंवा केंद्राचे कार्यकारी अधिकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये 53 मध्ये. आता 54 मध्ये काय? मग राष्ट्रपतींची निवडणूक. 54 मध्ये काय? मग राष्ट्रपतींची निवडणूक. 53 मध्ये अजून काय सांगितलं? पूर्ण सेनांचे प्रमुख कोण असतात? राष्ट्रपती. पूर्ण तिन्ही सेनांचे प्रमुख कोण आहेत? मग राष्ट्रपती. हे कशामध्ये सांगितलंय? 53 मध्ये सांगितलंय. निवडणूक कशामध्ये? मग 54. 55 मध्ये काय? मग आता निवडणूक आहे. निवडणुकीनंतर निवडणुकीची पद्धत कशामध्ये? मग 55 मध्ये निवडणुकीची पद्धत. कलम 55 मध्ये. कलम 56 मध्ये काय? आता निवडून आले तर त्यांचा कालावधी किती असणार? टर्म किती असणार? पदावधी. राष्ट्रपतींचा पदावधी तो कशामध्ये दिला आहे? कलम 56 मध्ये दिला आहे. पदावधी कशामध्ये दिला आहे? 56 मध्ये. या कलमाशी रिलेटेडच एक कलम आहे 57 मध्ये काय? पुनर्निवडणुकीची पात्रता. इलिजिबिलिटी ऑफ द रिइलेक्शन. पुनर्निवडणुकीची पात्रता. ॲक्च्युली इथे काय होतं? या 2 मध्ये कन्फ्युजन होतं. 57 मध्ये काय? हे याच्याशी संबंधित आपण डिटेल पुढे बघणारच आहोत. हे कलम जेव्हा बघू तेव्हा त्याला लागून काय आहे? हे कलम आहे पुनर्निवडणुकीची पात्रता. नंतर 58 मध्ये काय? मग कलम 58 मध्ये काय? राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठीची पात्रता. कलम 58 मध्ये काय? राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठीची पात्रता दिलेली आहे कलम 58 मध्ये. आणि इथे काय? पुनर्निवडणुकीची होती. याच्यामध्ये क्वालिफिकेशन फॉर द इलेक्शन ऑफ द प्रेसिडेंट कशामध्ये दिलं आहे? क्वालिफिकेशन याच्यामध्ये इलिजिबिलिटी ऑफ द रिइलेक्शन. पुनर्निवडणुकीची पात्रता कशामध्ये दिली? 57 मध्ये दिली. आणि 58 मध्ये काय? क्वालिफिकेशन काय काय, म्हणजे त्यांचं वय किती असं, भारताचा नागरिक, हे कशामध्ये दिलेलं आहे? 58 मध्ये दिलं आहे. 58 मध्ये दिलं आहे. 59 मध्ये काय? राष्ट्रपती पदाच्या शर्ती. अटी शर्ती कशामध्ये? 59 मध्ये. 59 मध्ये अटी शर्ती आहेत. आता 60 जर बघितलं, 60 मध्ये काय? मग राष्ट्रपतींची शपथ. 60 मध्ये काय? राष्ट्रपतींची शपथ. हे पण महत्त्वाचा कलम आहे. 60 मध्ये राष्ट्रपतींनी घ्यावयाची शपथ किंवा प्रतिज्ञा कशामध्ये? 60 मध्ये. आणि कलम 61 मध्ये काय? राष्ट्रपतींवरील महाभियोगाची पद्धत. इम्पिचमेंट ऑफ द प्रेसिडेंट कशामध्ये दिले? 61. अत्यंत महत्त्वाचं कलम आहे. हे खूप वेळा विचारलं जातं. पुढचं आपण पुढचे कलम बघू राष्ट्रपतींशी संबंधित. कलम 62 जर बघितलं, राष्ट्रपतींचं पद रिक्त होणं, म्हणजे राष्ट्रपतींचं पद जर रिक्त झालं तर त्यावेळेस कोणत्या कोणत्या तरतुदीत ते कलम 62 मध्ये दिलं आहे. कलम 62 मध्ये. कलम 65 पण आहे, म्हणजे राष्ट्रपतींचं पद रिक्त झालं तर उपराष्ट्रपतीची कार्य किंवा उपराष्ट्रपती पण नसतील तर कोण काम करतं हे कशामध्ये दिले? कलम 65 मध्ये दिले. कलम 62 मध्ये राष्ट्रपतींचं पद रिक्त झालं तर काय काय तरतुदी ते कलम 62 मध्ये. 65 मध्ये राष्ट्रपती पद जर रिक्त झालं तर उपराष्ट्रपतींचे कार्य काय ते कशामध्ये दिले? 65 मध्ये दिले.
आणि 71 जर बघितलं निवडणुकीसंबंधी काय विवाद झाला तर कोणता कलम आहे मग 71 आहे. आणि कलम 72 काय मग राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार, पार्डनिंग पॉवर ऑफ द प्रेसिडेंट, हे कलम 72 पण इम्पॉर्टंट आहे. आणि कलम 74, 75, 78 हे जर बघितलं तर काय मग राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्याशी संबंधित आहे. म्हणजे राष्ट्रपती आणि पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ याच्याशी संबंधित कोणते कलम आहेत मग 74, 75, 78. याच्यावर पण खूप वेळा क्वेश्चन विचारला जातो. 74, 75, 78. 74 मध्ये काय राष्ट्रपती त्यांना मदत आणि सल्ला देण्यासाठी काय असणार मंत्रिमंडळ असणार. मदत सल्ला देण्यासाठी काय मग मंत्रिमंडळ. 75 मध्ये काय मंत्रिमंडळाशी संबंधित इतर तरतुदी जसं की नेमणूक, कालावधी, पात्रता हे कशामध्ये दिलंय 75. आणि 78 मध्ये काय पंतप्रधानांचे राष्ट्रपतीशी संबंधित कर्तव्य. पंतप्रधानांचे काय राष्ट्रपतींशी संबंधित कर्तव्य कशामध्ये दिले आहेत मग कलम 78 मध्ये दिलं आहे. आणि कलम 123 जर बघितलं 123 मध्ये काय सांगितलं मी तुम्हाला ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर ऑफ दी प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपतींचा अध्यादेश काढण्याचा अधिकार कशामध्ये दिला आहे कलम 123 मध्ये दिला आहे. हे काय हे एकदम लक्षात राहणार नाही, हे एकदम लक्षात राहणार नाही. तुम्ही काय करा हळूहळू लक्षात राहा किंवा थेरी वाचायची आधी. थेरी समजली की आपल्याला वरचं समजतं, थेरी समजली तर वरचं समजतं. मग थेरी आधी वाचायची आणि मग कलम करायची. काही पुस्तकांमध्ये काय कलम आणि त्याच्या पुढे एक्सप्लेनेशन, कलम आणि त्याच्या पुढे एक्सप्लेनेशन. यामुळे काय होतं कलम लक्षात राहतं पण आतला गाभा आपल्याला लक्षात राहत नाही किंवा थेरी बेसिक आपल्याला लक्षात राहत नाही किंवा बेसिक आपल्याला समजत नाही. आपण नुसतं कलम पाठ करत बसतो. सगळेच कलम विचारतात का एक्झामला नाही, तर काय होत जातात 1-2 क्वेश्चन विचारतात. प्रिलिमला तर एखाद दुसरा असतो, तो पण आपल्याला बेसिक माहीत असेल तर आपल्याला जमून जातं. किंवा महत्त्वाचे कलम कोणते ते आपण सांगतच जाऊ. हे अत्यंत महत्त्वाचे कलम आहेत, ते आपल्याला माहिती पाहिजे. ते माहिती झाले तर आपण ते माहिती करायला आपल्याला काय करावं लागणार आधी बेसिक माहिती झालं पाहिजे. बेसिक माहिती झालं पाहिजे. तर बेसिक आपण आता सुरुवात करू. मग हे कलम काय करायचे रिवाईज करायचे. आता भारताचे काय असणार हे पहिलंच कलम आहे. राष्ट्रपती हे भारताचे काय असतात राज्यप्रमुख असतात, हेड ऑफ द स्टेट असतात. ते काय असतात हेड ऑफ द स्टेट असतात. आणि ते काय आहेत भारताचे प्रथम नागरिक आहे, देशाचे प्रथम नागरिक आहे. देशाची एकता एकात्मता अखंडत्व ते काय करतात प्रतीक आहेत, एकतेचं प्रतीक आहेत. ते भारताचे काय हेड ऑफ द स्टेट आहेत. हेड ऑफ द स्टेट पंतप्रधान असतात का नाही, तर हेड ऑफ द स्टेट कोण आहेत मग राष्ट्रपती आहेत. त्यांच्या नावानेच सगळा कारभार चालत असतो. देशाचा जो कारभार चालत असतो राष्ट्रपतींच्या नावानेच चालत असतो. ते जरी नामधारी प्रमुख असले रिअल हेड कोण असतात पंतप्रधान असतात. कारभार पंतप्रधान करत असतात पण कोणाच्या नावाने करत असतात राष्ट्रपतींच्या नावाने करत असतात. म्हणजे राष्ट्रपती काय आहेत मग हेड ऑफ द स्टेट आहेत. ते काय असतात देशाचे प्रथम नागरिक आहेत. आणि देशाची एकता एकात्मता यांचं प्रतीक कोण आहेत मग राष्ट्रपती. यांचं प्रतीक काय आहेत मग राष्ट्रपती. आता त्यांचं जर बघितलं आपण 54 जर बघितलं 52, 53, 54 मध्ये काय होतं मग निवडणूक. 54 मध्ये निवडणूक होती आणि 55 मध्ये काय होतं निवडणुकीची पद्धत. आता हे कलम तुम्ही काय करायचं कलम हे वाचताना लक्षात नाही ठेवायचे. हे वाचताना लक्षात ठेवलं तर काय होतं कन्फ्युजन होतं. आणि महत्त्वाचं काय असतं आपल्याला थेरी लक्षात राहत नाही आणि आपण अनरिलेटेड वाचत असतो किंवा अनरिलेटेड आपण लक्षात ठेवतो, कलमात लक्षात ठेवतो आणि थेरी आपण विसरून जातो किंवा आपल्याला समजत नाही. तर आता आपण बघू राष्ट्रपतींची निवडणूक. तर राष्ट्रपतींची निवडणूक जर बघितलं तर भारतामध्ये जर बघितली राष्ट्रपतींची निवडणूक तर राष्ट्रपतींची निवडणूक कशी होती अप्रत्यक्षपणे होत असते. म्हणजे डायरेक्ट होत नसून काय करते अप्रत्यक्षपणे होत नसून कशी होते अप्रत्यक्षपणे निर्वाचन गणामार्फत होत असते. एक इलेक्टोरल कॉलेज असते, निर्वाचन गण असतं. त्या निर्वाचन गणामार्फत काय होते आपल्या देशाच्या प्रमुखांची निवडणूक होत असते. आपण जर बघितलं म्हणजे आपल्याकडे जर बघितलं आपण कोणाला निवडून देतो खासदारांना निवडून देतो, संसदेच्या आमदारांना निवडून देतो. आणि ते काय करतात मग ते कोणाला निवडून देतात राष्ट्रपतींना निवडून देतात. म्हणजे अप्रत्यक्षपणे आपण कोणाला निवडून देतो आमदारांना निवडून देतो राज्यामध्ये आणि खासदारांना निवडून देतो केंद्र सरकारमध्ये. आणि ते कोणाला निवडून देतात राष्ट्रपतींना निवडून देतो. म्हणजे आपल्याकडे जर बघितलं तर कसं आहे डेमोक्रेसीचे पण 2 टाईप आहेत. डायरेक्ट डेमोक्रेसी, इनडायरेक्ट डेमोक्रेसी. डायरेक्ट डेमोक्रेसी किंवा इनडायरेक्ट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ही कोणतं आहे मग अप्रत्यक्षपणे आपण काय देशाच्या प्रमुखांना निवडून देत असतो. आता डायरेक्ट डेमोक्रेसी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. एक असतं डायरेक्ट डेमोक्रेसी आणि इनडायरेक्ट डेमोक्रेसी. डायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये काय असतं आता आपल्याकडे जर बघितलं आपण कोणाला करतो आमदार खासदारांना निवडून देतो. आता राज्यामध्ये जर बघितलं आमदारांना निवडून देतो आपण. प्रत्यक्ष लोकशाही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष.
आपण इथे बघू. हां, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लोकशाही काय असते ते आपण बघू. अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष. आणि आपण सॉरी पुढचे प्रिव्हियस पेज. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. आता प्रत्यक्षमध्ये काय आहे, प्रत्यक्षमध्ये डायरेक्ट काय असतात, लोक भाग घेत असतात. जसं की स्वित्झर्लंडमध्ये काय लोक डायरेक्ट काय कायदा करायमध्ये पण भाग घेत असतात. आपल्या देशामध्ये आपण करतो का, किंवा कायदा करण्यामध्ये भाग घेत असतात. कायदा करण्यामध्ये भाग असतात. एखादा जर निवडून दिलेला प्रतिनिधी असेल तर त्याला परत बोलवण्याचा अधिकार पण त्यांच्यामध्ये स्वित्झर्लंडमध्ये. आणि अप्रत्यक्षमध्ये काय, आपण त्यांना निवडून देतो, मग ते आपल्यामार्फत देशाचा कारभार चालत असतात. म्हणजे आमदारांनी निवडून दिलं तर ते काय करतात, त्यांच्यामार्फत एखादा मंत्री किंवा मुख्यमंत्री मंत्रिमंडळ निवडतात आणि ते काय करत असतात, देशाचा कारभार चालवत असतात, म्हणजे राज्याचा कारभार चालवतो. देशामध्ये जर बघितलं तर आपण खासदार निवडून देतो, मग ते खासदार काय करतात, संसदेमध्ये कायदा करतात आणि त्याची अंमलबजावणी कोण करतं, कार्यकारी मंडळ करत असतं. पण आपण डायरेक्ट लोक सहभागी होतात का कायदा करण्यामध्ये, नाही होत. मग ती काय असते, अप्रत्यक्ष लोकशाही असते. ती काय असते, अप्रत्यक्ष लोकशाही. आणि प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये काय काय साधनं आहे मी तुम्हाला सांगतो. पहिलं त्याचं मेथड असते रेफरेंडम, इंग्लिश शब्द सांगतो. तिसरं जर बघितलं, दुसरं इनिशिएटिव्ह. प्रत्यक्ष म्हणजे याचा उपयोग कुठे होतो, स्वित्झर्लंडमध्ये होत असतो. ते म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. हां, इनिशिएटिव्ह. तिसरं आहे रिकॉल. आणि चौथं असतं प्लेबिसाइट. हे चार पद्धती आहेत. 4 पद्धती प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये. रेफरेंडम म्हणजे काय असतं, समजा आता एखादा कायदा सरकारला करायचा आहे, त्या कायद्यावर काय करत असतं, रेफरेंडम, त्याच्यावर काय करत असतं, लोकांचं मत जाणून घ्यायचं असतं. आता समजा आपल्या संसदेला किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा करून घ्यायचा आहे एखादा, तर तो कायदा काय करणार, लोकांना सार्वमतासाठी खुला केला जाणार, रेफरेंडमसाठी. मग त्या कायद्यावर जर 51% म्हणजे 50%पेक्षा वर मतं पॉझिटिव्ह आली तर तो कायदा केला जाणार. असं सार्वमत कुठे घेतलं जातं कायद्यासाठी, स्वित्झर्लंडमध्ये घेतलं जातं. म्हणजे एखादा कायदा तयार करायचा असेल त्याच्यावर मत लोकांचं घेतलं जातं. मग लोक वोटिंग करतात आणि तो वोटिंग जर त्या बाजूनं आलं, कायद्याच्या बाजूनं, मग तो कायदा केला जातो. पण असं कुठे पॉसिबल आहे, छोट्या देशांमध्ये पॉसिबल आहे. आपल्या देशामध्ये मग कायदा होणार का, कायदा व्हायची प्रोसेस लेंदी होणार, त्यामुळे आपल्याकडे इनडायरेक्ट आहे. दुसरं जर बघितलं, इनिशिएटिव्ह म्हणजे काय असतं, आता आपल्याकडे जर एखादं बिल पास करायचं असेल, एखादा कायदा करायचा असेल, तर संसदेमध्ये कोण तो मांडत असतं, एखादा खासदार मांडत असतो, मंत्री मांडत असतो. मंत्री पण खासदारच असतो. म्हणजे खासदार काय असतो, संसदेमध्ये मांडत असतो, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये. इनिशिएटिव्हमध्ये काय आहे, यामध्ये जनरल पब्लिक म्हणजे समजा आपण सुद्धा एखादा कायदा संसदेमध्ये मांडू शकतो. त्यालाच काय म्हणतो आपण, इनिशिएटिव्ह. म्हणजे लोकसुद्धा एखादा काय करतात, कायदा सूचित करतात संसदेला किंवा कायदेमंडळाला काय करतात, कायदा इनिशिएट करतात. ही कुठे आहे, स्वित्झर्लंडमध्ये. तिसरं आहे की रिकॉल. आता एखादा आपण राष्ट्रपती निवडून दिला आहे, राष्ट्रपती जर चांगलं काम करत नसेल तर लोकांना काय आहे, त्यांना परत बोलवण्याचा अधिकार असतो. आपल्याकडे आता आमदार खासदार निवडून दिले तर 5 वर्षे आपण त्यांना परत बोलवू शकतो का, कोणती डेव्हलपमेंट केली नाही तर आपण परत बोलवू शकत नाही. स्वित्झर्लंडमध्ये काय असतात, ते रिकॉल एक मेथड आहे. त्यामध्ये काय करतात, ते लोक वोटिंग घेतात आणि त्या माणसाला, निवडून दिलेल्या माणसाला परत काय करतात, काढून टाकतात. ती कोणती, मग रिकॉल मेथड. आणि प्लेबिसाइट म्हणजे काय, हे रेफरेंडम सारखंच असतं, सार्वमतच असतं. पण याच्यामध्ये काय असतं, या रेफरेंडममध्ये मोस्टली सार्वमत कशासाठी घेत असतात, कायद्यासाठी घेत असतात. एखादा कायदा करण्यासाठी किंवा कायद्याविषयी मतसाठी. पण या प्लेबिसाइटमध्ये काय आहे, एखादा इम्पॉर्टन्स टॉपिक असेल, देशासाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक, सध्या की आता जर समजा शेतकऱ्यांचा महापूर आला, हा काय टॉपिक ऑफ इम्पॉर्टन्स आहे, महत्त्वाचे टॉपिक्स आहे. अशा वेळेस किंवा बॉर्डर डिस्प्यूट असेल, आपला इंडिया पाकिस्तान डिस्प्यूट असेल, तर त्यावेळेस कोणतं साधन वापरलं जातं, प्लेबिसाइट. म्हणजे सार्वमत घेतलं जातं त्यावेळेस. मोस्टली काय असतं, टेरिटोरियल डिस्प्यूट्स असतात किंवा सब्जेक्ट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स, देशासाठी अत्यंत महत्त्वाचं टॉपिक असेल, त्यावेळेस काय घेतलं जातं, प्लेबिसाइट घेतलं जातं. हे जर बघितलं तर काय, मग प्रत्यक्ष लोकशाहीचे पद्धती आहेत. प्रत्यक्ष लोकशाहीचे कायदे करण्याचे मेथड आहेत. हे कुठे आहेत, मग आपल्या देशामध्ये नाही. आपल्या देशामध्ये काय, मग अप्रत्यक्ष लोकशाही आहे आपल्या देशामध्ये, पण कशी आहे, अप्रत्यक्ष लोकशाही. मग देशाचे जे
हेड आहेत आपले देशाचे हेडना आपण काय करतो अप्रत्यक्ष निवडून देतो. अप्रत्यक्ष निवडून देतो कोणामार्फत? इलेक्टोरल कॉलेज, मेंबर ऑफ इलेक्टोरल कॉलेज मार्फत काय करून देतो आपण निवडून देतो. आता इलेक्टोरल कॉलेजमध्ये कोण कोण येतं ते आपण बघू. आता इलेक्टोरल कॉलेज आपण पाहिली कोणामार्फत निवडून देतो आपण राष्ट्रपतींना? इलेक्टोरल कॉलेज किंवा निर्वाचन गण त्याला मराठीमध्ये म्हणत असतो. आता या निर्वाचन गणामध्ये कोण कोण येत असतं? निर्वाचन गणामध्ये कोण कोण येत असतं? निर्वाचन गणामध्ये जर पाहिलं संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य, पण संसदेचे दोन सभागृह कोणते कोणते आहेत? लोकसभा, राज्यसभा, याचे निर्वाचित सदस्य कशामध्ये येणार? निर्वाचन गणामध्ये येणार. मग याचे सदस्य किती निर्वाचित? आता लोकसभेमध्ये जर बघितलं 543 हां, आणि राज्यसभेमध्ये किती? 233 आणि 12 नॉमिनेटेड असतात. राज्यसभेमध्ये 12 नॉमिनेटेड असतात, पण ते याच्यामध्ये भाग घेत नाही. ते याच्यामध्ये काय निर्वाचन गणामध्ये नसतात. इथे पण 2 नॉमिनेटेड होते अँग्लो इंडियन, पण ते 104व्या घटनादुरुस्तीने काय आहे त्या अँग्लो इंडियन लोकांचं सभासत्व रद्द केलं. ते का केलं आपण पुढे बघू. हां, तर हे निर्वाचित सदस्य आणि राज्याच्या सर्व विधानसभांचे निर्वाचित सदस्य, म्हणजे राज्यांच्या सर्व विधानसभा, जसं की आपला महाराष्ट्र राज्य हां, याच्यामध्ये विधानसभा पण आहे, विधान परिषद पण आहे. पण विधान परिषदमधले भाग घेतात का? नाही. तर कोणते? विधानसभांमध्ये. इथे जर बघितलं संसदेतले दोन्ही सभागृह होते, लोकसभा आणि राज्यसभा, फक्त आणि राज्यांच्या बाबतीत कोणते सभासद भाग घेतात? मग फक्त विधानसभेचे आमदार, ते पण कोणते? निर्वाचित. मग आता महाराष्ट्र राज्यामध्ये किती आहेत? मग 288. पूर्ण देशाचा विचार केला तर 4033 काय आहेत? सभासद आहेत. पूर्ण देशाचा विचार केला तर काय आहे? 4033 काय आहेत? आमदार आहेत. 4033 काय आहेत? आमदार आहेत पूर्ण देशामध्ये. तर ते सगळे कशामध्ये भाग घेतात? मग याच्यामध्ये भाग घेत असतात. दिल्ली आणि पुदुच्चेरी राज्यांचं झालं. आता दिल्ली आणि पुदुच्चेरीमध्ये काय आहे? विधानसभा आहेत. 2 केंद्रशासित प्रदेश आहेत की तेथे काय आहेत? विधानसभा आहेत. त्यांचे काय आहेत? निर्वाचित सदस्य. हे कशामध्ये येत असतं? मग राष्ट्रपतींचं निर्वाचन गण किंवा मेंबर ऑफ इलेक्टोरल कॉलेज, राष्ट्रपतींचं जे इलेक्टोरल कॉलेज आहे किंवा निर्वाचन गण आहे त्याचे काय आहेत? मग हे काय असतात? हे लोक मतदान करू शकतात. कोणते कोणते? दोन्ही सभागृहांचे, संसदेचे, लोकसभा, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, सर्व राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य आणि दिल्ली आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य कशामध्ये भाग घेऊ शकतात? राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकतात. आता राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोण भाग घेत नाही? कोण भाग घेत नाही? आता आपण बघितलं दोन्ही सभागृहातले नामनिर्देशित सदस्य म्हणजे नॉमिनेटेड मेंबर भाग घेत नाही. इथे पहिले अँग्लो इंडियन 2 सदस्य होते, ते भाग घ्यायचे नाही. आणि 12 नॉमिनेटेड राज्यसभेमधले ते भाग घेत नाही. राज्य विधिमंडळाचे नामनिर्देशित सदस्य भाग घेत नाही. राज्य विधिमंडळाचे जे नामनिर्देशित सदस्य असतात ते भाग घेत नाही. पूर्वी काय असायचं? एक अँग्लो इंडियन असायचा. एक अँग्लो इंडियन असायचा जिथे अँग्लो इंडियन समाजाचं लोकसंख्या आहे तिथे काय असतं? एक अँग्लो इंडियन सदस्य नॉमिनेट केलेला राहायचा. पण 104वी घटनादुरुस्ती 2019ची घटनादुरुस्ती 2020मध्ये लागू झाली. त्यानुसार अँग्लो इंडियनचं सभासत्व रद्द केलं. मग ते नामनिर्देशित सदस्य भाग घेत नाही. आणि सर्व राज्याचे विधान परिषद असल्यास तिथे काय? आता महाराष्ट्रामध्ये विधान परिषद आहे, ते विधान परिषदेचे आमदार काय करत नाही? भाग घेत नाही. आणि दिल्ली आणि पुदुच्चेरी केंद्रशासित प्रदेशातले पण काय करतात? नामनिर्देशित सदस्य भाग घेत नाही. याच्यावर खूप वेळा क्वेश्चन असतो. याच्यामध्ये कन्फ्युजनसाठी नामनिर्देशित आणि निर्वाचितमध्ये काय केलं जातं? चेंजेस केले जातात, बदल केले जातात थोडेफार, ते लक्षात ठेवायचे. कोणते? फक्त निर्वाचित सदस्य भाग घेतात. संसदेचे दोन्ही सभागृहे आणि राज्यांचा आणि 2 केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला तर फक्त काय? विधानसभेचे निर्वाचित सदस्य काय? राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेत असतात. आता आपण बघणार आहे निवडणुकीची पद्धत. आता राष्ट्रपतींच्या निवडणुकीचा जर विचार केला, जर बघितलं निवडणुकीमध्ये काय असतं? विविध राज्यांचे मेंबर भाग घेत असतात. आता या विविध राज्यांमधलं जर बघितलं, विविध राज्यांमध्ये प्रतिनिधित्व समसमान आलं पाहिजे. म्हणजे आमदारांच्या वोटिंगला समसमान पॉवर आली पाहिजे अशी विभागणी केलेली असते. आणि दुसरं काय आहे की सर्व राज्य आणि संघ राज्य यांचं वोटिंग पण काय झालं पाहिजे? मॅच झालं पाहिजे किंवा समसमान झालं पाहिजे अशी तरतूद केली जाते. मग याच्यामध्ये जर बघितलं निवडणुकीमध्ये विविध राज्यांचे प्रतिनिधित्व शक्य तेवढं काय केलं जातं? एकरूप ठेवलं जातं. एकरूप ठेवलं जातं म्हणजे मतांची, एका आमदाराची मताची पॉवर काय शक्य तेवढं काय केली जाते? एकरूप केली जाते. आणि दुसरं जर बघितलं शक्य तेवढी एकरूप असते.
आणि सर्व राज्य मिळून आणि संघराज्य यांचे प्रतिनिधित्व जर बघितलं शक्य तेवढं काय असतं समसमान, म्हणजे अर्ध आता राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये जर बघितलं 10 लाख वोटिंग आहे, 10 लाख वोटिंग आहे. 10 लाखमध्ये जर बघितलं 10 लाख तुम्हाला आकडा सांगतो परफेक्ट 10,86,411 431 10,86,431 वोटिंग आहे. त्यातलं बरोबर निम्मे कोणाला आहे मग 5,04,000 5,00,000 आणि 43,000 5,43,231 राज्यांना आहे आणि 5,43,220 हे कोणाला आहे मग 200 कोणाला आहे केंद्राला आहे. ते कसं आहे ते आपण बघू. ते कसं आहे ते बघू. म्हणजे केंद्र आणि राज्य यांचा हिस्सा जर बघितला तर कसं आहे समसमान. किती वोटिंग आहे 10,86,431 हा कोण पूर्ण राष्ट्रपतीच्या निर्वाचन गणाचं वोटिंग आहे. वोटिंग आहे किंवा एवढी मत आहेत. त्यातले 5,43,231 कोणाचं आहे राज्य 231 राज्य. केंद्राचं जर विचारलं तर काय आहे 5,43,200. ते कसं आहे ते आपण बघू. थोडंसं फक्त फरक आहे केंद्र राज्यामध्ये, थोडासा फरक आहे केंद्र राज्यामध्ये. केंद्र आणि राज्यामध्ये काय आहे थोडासा फरक आहे, फक्त 231 मताचा फरक आहे. 31 मताचा फरक आहे. आता जर बघितलं तर देशामध्ये जर बघितलं, देशाचं जर बघितलं हे जर आता ते कसं काढलं जातं, म्हणजे आमदाराच्या मताचं मूल्य कसं आहे, खासदाराच्या मताचं मूल्य कसं काढलं जातं ते आपण बघू पुढच्या याच्यामध्ये. आता हे समसमान कसं घेणार ते आपण बघू. आता जर पाहिलं तर विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांचं मताचं मूल्य म्हणजे आमदाराच्या मताचं मूल्य. आमदाराच्या मताचं मूल्य जर पाहिलं तर आमदाराचं मताचं मूल्य जर बघितलं तर काय असतं. आता आपलं राज्य महाराष्ट्र राज्य समजा महाराष्ट्र 1971चं पॉप्युलेशन तेव्हा धरलेलं आहे. 1971चं पॉप्युलेशन या राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी 1900 बेस धरलेलं आहे. बेस इयरचं पॉप्युलेशन कोणतं आहे 1971. आणि त्यानुसार काय मग वोट काय केलेलं आहे त्यानुसार वोट राज्यांचा शेअर वोट शेअर आहे राज्याचा किंवा केंद्राचा वोट शेअर 1971च्या पॉप्युलेशननुसार आहे. एक 84वी घटनादुरुस्ती केली होती. 84व्या घटनादुरुस्तीनुसार 1971 हे ठरवलं आहे 2026 पर्यंत. 2026 पर्यंत बेस इयर कशा कोणता असणार 1971चं पॉप्युलेशन. 19 का होतं तसं की राज्यांनी लोकसंख्या वाढवू नये त्यासाठी काय केलं होतं मग 1971चं पॉप्युलेशन काय आहे बेस इयर धरलं होतं राज्याचा कोट्यासाठी किंवा राज्याच्या संसदेतील सीटसाठी. पण संसदेतील सीट असतील किंवा राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी मतदान असेल तर ते कोणतं बेस इयर धरलं जातं 1971चं धरलं जातं. 84वी घटनादुरुस्ती आपण बघणार आहे. आता विधानसभेच्या निर्वाचित एका आमदाराचं मत कसं धरलं जातं मग एका आमदाराचं मताचं मूल्य. आता आपण जर बघितलं ते आपल्यामार्फत वोटिंग करतात ना. आता आपण समजा महाराष्ट्राची लोकसंख्या सध्याच्या घडीला 11,23,00,000 आहे. मग आता आपल्या आमदारांनी मतदान केलं म्हणजे काय आहे आपलं प्रतिनिधित्व केलं 11 कोटी लोकांचं. मग त्यांचं मताचं मूल्य कसं असणार जास्त असणार. तेव्हा 1971ला जर बघितलं महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती 5 कोटी होती. 5 कोटी होती. मग त्याचं एका मताचं मूल्य कसं काढलं जातं एका मताचं मूल्य कसं काढलं जातं एका आमदाराचं मताचं मूल्य जर बघितलं राज्याची एकूण लोकसंख्या तेव्हा समजा 5 कोटी लोकसंख्या होती आपली. 5 कोटी लोकसंख्या होती समजा. आपण साधारण कमी धरू आता कॅल्क्युलेशन करायचं म्हटल्यावर तर राज्य विधानसभेच्या सदस्यांची एकूण संख्या मग 5 कोटी समजा हे 5 कोटी धरून घ्या. 5 कोटी 50 लाख हे काय आहे हे 5 कोटी झालं. 5 कोटी भागिले काय करणार 288 भागिले 288 गुणिले काय करणार 1/1000 हे असा जर फॉर्म्युला केला ही याच्यानंतर जी व्हॅल्यू येणार ती काय येणार मग आपल्या महाराष्ट्र राज्याच्या एका आमदाराचं मताचं मूल्य येणार. एका आमदाराच्या मताचं मूल्य येणार. आणि महाराष्ट्र राज्याचा शेअर जर कसा येणार मग याला गुणिले जर 288 केलं तर मग काय होणार हे जर बघितलं तर या 5 कोटीला जर 1000ने साधारणतः भागितलं आपण 5 कोटी धरून घे 5 कोटी भागिले 1000 जर केलं 1 2 3 1 2 3 म्हणजे साधारणतः 50,000 काय असणार पूर्ण या 288चं वोटिंग मूल्य असणार. 288चं काय असणार वोटिंग मूल्य असणार. म्हणजे महाराष्ट्राचं वोटिंग शेअर किती मग 50,000 हो कोणाचा आमदारांचा.
खासदारांचा वेगळा, खासदारांचा वेगळा, असं काय असणार, लोकसंख्येवर असणार. असं जर बघितलं तर काय आहे, राज्याच्या लोकसंख्येवर वोटिंग शेअर असणार. आता ज्या राज्याची लोकसंख्या जास्त आहे त्याचा वोटिंग शेअर कशामध्ये मग जास्त आहे, वोटिंग शेअर जास्त आहे. मग हा वोटिंग शेअर वाढवण्यासाठी काही राज्य काय करू शकतात, लोकसंख्या नियंत्रण आणू शकत नाही, लोकसंख्या नियंत्रण आणणार नाही. हां, लोकसंख्या वाढत राहिली काय नंबर ऑफ आमदार पण वाढतील, खासदार पण वाढतील, त्यांचा वोटिंग शेअर वाढणार. हे असं करू नये, राज्यांनी चुकीचं करू नये म्हणून काय केलं, 84वी घटना दुरुस्ती केली आणि त्यानुसार काय केलं होतं, लोकसंख्येची जी आकडेवारी ग्राह्य धरली जाणार, कोणती धरली जाणार, 1971ची धरली जाणार 2026 पर्यंत. आणि 2026 नंतर जी जनगणना होईल त्यानुसार मग परत काय केलं जाणार, डिलिमिटेशन केलं जाणार किंवा राष्ट्रपतींसंबंधी निर्वाचन गणाची पण आकडेवारी काय होणार, चेंज होणार 2026 नंतर जी जनगणना होणार त्यानुसार. म्हणून काय झालं, आत्ता जनगणना झालेली नाही, आपण त्याचं लॉजिक तुम्ही लावा किंवा आपण पुढे सांगेलच मी तुमचं त्याचं लॉजिक काय, नेमकं जनगणना का झाली नाही, 2026 नंतर का होणार. 2026 नंतर जनगणना झाली तर काय होणार, 2026च्या आधी समजा जनगणना झालीच ती, 2026च्या आधी जनगणना झालीच ती, समजा 2021ला कोविड होता तेव्हा जनगणना नाही झाली, तर 22-23ला जनगणना जर झाली असती तर गव्हर्नमेंट जर बघितलं 2029चं जे इलेक्शन होतं ते कोणत्या संख्येनुसार झालं असतं, जी आत्ताची स्ट्रेंथ आहे, म्हणजे आत्ताची स्ट्रेंथ किती आहे, 543 खासदार आहेत ना लोकसभेमध्ये, तर 543ला 2029चं इलेक्शन झालं असतं. कितीला झालं असतं, 543ला. पण घटनेमध्ये 84व्या घटनादुरुस्तीमध्ये काय सांगितलं आहे, 2026 नंतर जी जनगणना होणार त्यानुसार काय होणार, राज्यांचं प्रतिनिधित्व लोकसभेमधलं प्रतिनिधित्व काय होणार, त्यानुसार त्या लोकसंख्येनुसार बदलणार. मग त्यानुसार काय होणार, परिसीमन होणार, लोकसभा मतदारसंघांचं परिसीमन होणार. मग ज्या राज्यांची लोकसंख्या जास्त आहे त्यांचं काय होणार, प्रतिनिधित्व वाढणार. कधी वाढणार, 2026 नंतर जर जनगणना झाली तर. आता 2026 नंतर जर आपण 2026च्या आधी जनगणना घेतली असती तर दुसरी जनगणना कधी झाली असती, त्यानंतरची 2031 नंतर, म्हणजे 2029चं इलेक्शन काय झालं असतं, 2029चं इलेक्शन या आकड्यालाच झालं असतं, 543लाच झालं असतं. पण आता काय होणार, 2026 नंतर जर जनगणना झाली, 2026 नंतर जनगणना झाली तर काय होणार, हा आकडा चेंज होणार. म्हणजे काही राज्यांचा खासदारांचा शेअर काय होणार, नंबर ऑफ म्हणजे खासदारांची संख्या वाढणार. वरच्या राज्यांचा उत्तर प्रदेश, बिहार या ज्या लोकसंख्या वाढीला आळा घालत नाही अशा राज्यांचा शेअर वाढणार. साऊथच्या राज्यांचं काय होणार, कमी होणार खासदारांची संख्या. त्यामुळे काय होणार, गव्हर्नमेंटला फायदा होऊ शकतो. त्यामुळे काय आहे, आपलं जनगणना कदाचित झालेली नसावी. आता आपण बघणार आहेत आत्ताचं, आपण बघा आमदाराचं मताचं मूल्य, राज्याची एकूण लोकसंख्या भागिले काय, राज्य विधानसभेच्या सदस्यांची संख्या. म्हणजे राज्याची लोकसंख्या मी सांगितली तुम्हाला 5 कोटी भागिले काय 288 गुणिले काय केलं 1/1000 हे काय झालं, आमदाराचं मूल्य. असं काय करणार, प्रत्येक राज्याच्या आमदाराचं मूल्य काढलं जाणार राज्याच्या लोकसंख्येनुसार. आणि त्या सर्व जे आमदार आहेत त्यांचं मूल्यांचं काय का त्यांचं मताचं एकत्रीकरण केलं जाणार, आणि त्यावरून संसदेच्या खासदाराचं मूल्य काढणार, खासदाराच्या मताचं मूल्य काढलं जाणार. आता खासदाराच्या मताचं मूल्य जर बघितलं, संसदेच्या निर्वाचित सदस्यांचं मत जर बघितलं, खासदाराच्या मताचं मूल्य जर बघितलं तर काय, मग सर्व राज्यांच्या निर्वाचित आमदारांचे मताचे एकूण मूल्य म्हणजे जर बघितलं सर्व राज्याच्या निर्वाचित आमदारांच्या मताचे मूल्य जर बघितलं तर ते किती, मग 5,43,231. आणि खासदार किती, मग आपल्याकडे खासदार जर बघितलं 543 प्लस 233 776 भागिले काय करायचं 776. नंतर जे येणार ते काय असणार, या खासदारांच्या मताचे मूल्य ते किती येतं, खासदारांच्या मताचे याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते येतं 700. ते किती येतं 700. म्हणजे आणि 700 गुणिले जर 776 केलं तर काय ना, टोटल खासदारांचं मताचं मूल्य ना, खासदारांचं मताचं मूल्य. म्हणजे हे कसं येतं, याचं जर बघितलं 700 पॉईंट समथिंग येतं. मग त्यामुळे जर बघितलं तर काय होणार, मग 700 गुणिले, मग आपण राऊंड फिगर काय पकडलंय, खासदाराच्या मताचं मूल्य 700.
700 गुणिले 767 जर केलं तर किती येतं मग 5,43,200 म्हणजे हे कोणाचं मताचं मूल्य आहे मग खासदारांच्या एकूण मताचं मूल्य आणि हे काय मग आमदाराच्या एकूण मताचं मूल्य आणि दोन्ही मिळून काय मग 10,86,431 असं काय टोटल काय आहे टोटल मतांचं मूल्य काय आहे राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी आता निर्वाचन कोटा हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे निर्वाचन कोटा म्हणजे किती याला निवडून आलेला असतो राष्ट्रपती ते पण विचारलं जातं खूप वेळा क्वेश्चन विचारलं गेला निर्वाचन कोटा का असतो निर्वाचन कोटा जर बघितले आता पहिले आपण बघू राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत आणि मग निर्वाचन कोटा पण बघू याच्यावर पण क्वेश्चन विचारला गेला खूप वेळा राष्ट्रपतींची निवडणुकीची पद्धत किंवा निवडणूक कशी असते मग आपण जर बघितलं निर्वाचन नंतर पाहिलं आपण मेंबर ऑफ इलेक्टोरल कॉलेज आपण पाहिले त्यानंतर त्यांचं मताचं मूल्य पाहिलं त्यानंतर निर्वाचनाचा कोटा बघणार राष्ट्रपतींच्या मताची निवडणुकीची पद्धत कोणती असते मग सिस्टीम ऑफ प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट हे काय निवडणुकीची पद्धत आहे सिस्टीम ऑफ प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट त्यालाच मराठीमध्ये म्हणतात एकल संक्रमणी मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत ही काय पद्धत आहे राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत सिस्टीम ऑफ प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट आता मताची पद्धत जर बघितली मतदानाच्या पद्धती मी तुम्हाला सांगतो शॉर्टमध्ये मतदानाच्या पद्धती सांगतो मतदानाच्या पद्धती जर बघितल्या भारतामध्ये किंवा जगामध्ये आधी बघू की मतदान कोणत्या पद्धतीने होतं त्यानंतर आपण हे प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन काय आहे आणि सिंगल ट्रान्सफरेबल वोट काय आहे ते आपण बघू सिंगल ट्रान्सफरेबल वोट का म्हणतात त्याला असं आपण बघू की निवडणुकीच्या पद्धती मतदान जर बघितलं मतदानाच्या पद्धती दोन पद्धती असतात पहिली पद्धत इंग्लिशमध्येच सांगतो मी तुम्हाला एक असते मेजॉरिटेरियन म्हणजे मेजॉरिटेरियन पद्धत आहे इथे येणे मेजॉरिटेरियन म्हणजे मेजॉरिटी असलेली मेजॉरिटी ग्राह्य धरत असलेली पद्धत आहे मेजॉरिटेरियन आणि दुसरी पद्धत असते प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन दुसरी काय प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन म्हणजे प्रमाणशीर पद्धत प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन आपल्या इंडियामध्ये जर बघितली याच्यातली जर मेजॉरिटेरियन पद्धत कुठे म्हणजे जर आपण खासदार निवडून द्यायचं तर काय असतं ज्याला सर्वात अधिक मतं पडलेली असतात एक मत जरी एक्स्ट्रा पडलं तर त्याला काय म्हणतो आपण निवडून आलेला असं म्हणतो त्याला निवडून असलेलं बसतो त्याला निवडून आलेला म्हणतो आणि त्याची या मेजॉरिटेरियनमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत पहिला आहे की फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम कशामध्ये मेजॉरिटी म्हणजे जो पहिला 2 नंबरचा कॅन्डिडेट आहे त्याच्यापेक्षा 1 नंबरच्या कॅन्डिडेटला एक मत जरी एक्स्ट्रा पडलं तरी त्याला काय म्हणतो निवडून आलेला किंवा इलेक्टेड म्हणतो त्याला काय म्हणतो विजयी झालेला म्हणतो फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम म्हणजे जर बघितलं पास्ट कॅन्डिडेटपेक्षा एका मताने जरी आघाडीवर असलेला उमेदवार असेल तर त्याला काय म्हणतो आपण निवडून आलेला म्हणतो म्हणजे जर आपण 100 वोटिंग आहे 100 मध्ये जर बघितलं 3 कॅन्डिडेट आहे एकाला 45 आहे एकाला 44 आहे आणि उर्वरित किती आहेत मग 45 44 आणि एकाला समजा 11 मत आहेत तर कोण निवडून आलेला असेल हा 45 असेल हा 45 वाला निवडून आलेला असेल त्यालाच काय म्हणतो आपण फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम म्हणजे ज्याच्याकडे मेजॉरिटी वोट आहेत तो काय असतो निवडून आलेला असतो ती कोणती असते मग फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम दुसरी सिस्टीम जर बघितलं त्याच्यामध्ये फर्स्ट पास्ट पोस्टमध्ये दुसरी असते 2 राऊंड सिस्टीम किंवा 2 राऊंड सिस्टीम याच्यामध्ये जर बघितलं पहिल्या राऊंडला काय केलं जातं पहिल्या राऊंडला 10 लोक उभे आहेत त्याच्यामधले आघाडीचे 2 उमेदवार असतात आघाडीचे 2 आले समजा पहिल्या राऊंडमध्ये 10 आहेत 10 मध्ये आघाडीचे 2 आले पहिला नंबर 2 नंबर त्या 2 नंबरमध्ये दुसरा राऊंड घेतला जातो आणि त्या दुसऱ्या राऊंडमध्ये जो आघाडीचा उमेदवार त्याला विजयी समजले जाते 2 राऊंड सिस्टीम ही काय काही देशांमध्ये अमेरिकेमध्ये पण काही राज्यांमध्ये 2 राऊंड सिस्टीम आहे 2 राऊंड सिस्टीम आणि तिसरी सिस्टीम असते इन्स्टंट रन ऑफ सिस्टीम यामध्ये जर बघितलं इन्स्टंट रन ऑफ सिस्टीममध्ये काय असतं
प्रेफरन्स द्यायचे असतात. आता राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये बघणार आपण, जर आपण आपल्याला 10 उमेदवार उभे आहेत, हां 10 उमेदवार उभे असतील, समजा 10 उमेदवार उभे असतील, हां 10 उमेदवार उभे आहेत, तर त्याच्यामध्ये काय असतं, 10 उमेदवारांमध्ये काय जर बघितलं तर 10 उमेदवारांमध्ये काय केलं जातं, निवडणूक घेतली जाते. आता 10 उमेदवारांमध्ये एकाला पडले 40, एकाला पडले 30, एकाला पडले 20 असे मतदान पडले, समजा एकाला 5, 4, 3 असे मतदान पडले. तर 10 मध्ये आणि टोटल 100 वोटिंग आहे समजा. 100 वोटिंगला मग निवडून यायला किती मतं पाहिजे, 51 मतं पाहिजे, 51 मतं पाहिजे. मग या इन्स्टंट रन ऑफ सिस्टीममध्ये काय असतं, जो शेवटचा उमेदवार असतो, शेवटचा उमेदवार काय असतो, बाद ठरवला जातो. शेवटचा उमेदवार बाद ठरवला जातो. हे काय करतात, 1, 2, 3, 4 असे मतं काय करतात, प्रेफरन्स देत असतात. म्हणजे आपण जर मतदार आहे समजा, आपण काय करायचा, प्रेफरन्स द्यायचा. 10 उमेदवार आहेत ना, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 10 असं काय करायचं, प्रेफरन्स द्यायचा. प्रेफरन्समध्ये पहिले 1 नंबरचे प्रेफरन्स काउंट केले जातात. 1 नंबरच्या प्रेफरन्सनुसार एकाला पडले 40, एकाला पडले 30, एकाला पडले 20 असे काय उमेदवार आहेत. हां, तर शेवटचा जो उमेदवार असतो 10व्या नंबरच्या उमेदवाराचं काय करत जातात, मतं बाद केली जातात. आणि त्याच्या मतपत्रिकेवर 2 जिथे आकडा असेल, 2 आकडा, तर 2 आकडा काय केला जातो, काउंट केला जातो. म्हणजे याला 2चे वाढले 5, याला पडले 5, हां याला पडले 5. परत काय केलं जातं, परत शेवटचा बाद ठरवला जातो. आणि परत मग काय केलं, समजा याला 6 पडले, म्हणजे याचे टोटल किती झाले, 51 झाले. म्हणजे हा काय झाला, निवडून आला. अशी काय झाले, इन्स्टंट रन ऑफ सिस्टीम. म्हणजे यामध्ये काय केलं जातात, प्रेफरन्स दिले जातात. प्रेफरन्समध्ये काय केलं जातं, प्रेफरन्समध्ये शेवटच्याची मतं बाद ठरवली जातात आणि मग वरचा काय धरला जातो, निवडून आलेला धरला जातो. ही काय झाली मग मेजॉरिटेरियन सिस्टीम. आणि प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशनमध्ये काय असतं, 2 मेथड असतात. प्रपोर्शनल आपल्या या जी नाव दिलं याच्यावर पण टीका केली जाते. का केली जाते मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे तुम्हाला त्याच्यासाठीच सांगितलं जातं. त्याच्यासाठीच सांगितलं की टीका का केली जाते याच्यावर. यात 3 सिस्टीम सांगितले मेजॉरिटीमध्ये. काय फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम. दुसरी सिस्टीम जर बघितली तर काय होतं, मग दुसरी फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम. दुसरी होती आपली दुसरी इन्स्टंट रन ऑफ आणि तिसरी होती इन्स्टंट रन ऑफ सिस्टीम होती. आणि आता जर बघितलं आणि आता मेजॉरिटी 2 राऊंड सिस्टीम. दुसरी काय होती, 2 राऊंड सिस्टीम. पहिलीच काय सांगितलं मी तुम्हाला मेजॉरिटेरियनमध्ये, पहिली फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम, जी सध्या आपल्या लोकसभा, राज्यसभा किंवा लोकसभा आमदार खासदारच्या निवडणुकीला आपण कोणती सिस्टीम यूज करतो, फर्स्ट पास्ट. सरपंच पण जे आपल्याकडे निवडणूक होते ती कोणती सिस्टीम यूज केली जाते, फर्स्ट पास्ट पोस्ट. राष्ट्रपती निवडणूक सोडून जी निवडणूक होते त्याला कोणती सिस्टीम यूज केली जाते, मेजॉरिटेरियनमधली फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम. आणि दुसरी सिस्टीम त्याच्यातली होती 2 राऊंड सिस्टीम. तिसरी होती इन्स्टंट रन ऑफ वोटिंग. हां, आणि चौथं प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन. दुसरं प्रपोर्शनलमध्ये पण काय, मग या प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन इथे आपला शब्द आला आहे ना, प्रमाणशील प्रतिनिधित्व, प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन. त्याच्यामध्ये पहिली मेथड आहे लिस्ट सिस्टीममध्ये काय असतं, लिस्ट सिस्टीममध्ये पार्ट्या काय करतात, आपल्या कॅन्डिडेटची लिस्ट जाहीर करतात. आपण काय करायचं, कॅन्डिडेटला मतदान नाही करायचं. आता आपल्याकडे जास्त पार्ट्या आहेत त्यामुळे तसं नाही. समजा आपल्याकडे 3 पार्ट्या आहेत, समजा 3 पार्ट्यांना आपण काय करायचं, पार्टीला मतदान करायचं. हां, पार्टीला मतदान करायचं. आता पार्टीमध्ये एका पार्टीला पडले 55% वोटिंग, दुसऱ्या पार्टीला काय पडले 40% वोटिंग आणि तिसऱ्या पार्टीला पडले 15% वोटिंग. या 3 पार्ट्यांना मग काय होणार, जे लोकसभा आहे समजा, लोकसभेमध्ये मग 55% कॅन्डिडेट कोण करणार, या लिस्टमधून कोण करणार, ती पार्टी निवडणार. नंतर ही दुसरी पार्टी काय करणार, 40% कॅन्डिडेट निवडणार. तिसरी पार्टी काय करणार, 15% कॅन्डिडेट निवडणार. ही कोणती सिस्टीम आली, मग लिस्ट सिस्टीम. यामध्ये काय करायचं, आपण पार्टीला मतदान करायचं असतं, मग पार्टी कॅन्डिडेट त्यांचे नॉमिनेट करत असते. मग याच्यामध्ये पण ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आहे. म्हणजे का ओपन सिस्टीममध्ये काय असतं, पार्टी त्यांचे कॅन्डिडेटची लिस्ट जाहीर करत असते. क्लोज सिस्टीममध्ये काय, पार्टी लिस्ट जाहीर नाही करत. पार्टी काय करतं, पहिले पार्टीला वोटिंग करायचं, मग ते ठरवतात कोणती लिस्ट जाहीर करायची. म्हणजे लोकांना कोण आमदार होणार आहे, कोण खासदार होणार आहे हे माहीत नसतं. हे कोणत्या सिस्टीममध्ये, लिस्ट सिस्टीममधल्या क्लोज सिस्टीममध्ये. ओपन सिस्टीममध्ये काय आहे, आमदार खासदार कोण होणार आहे हे माहीत असतं. म्हणजे आपण काय करायचं, पार्टीला वोटिंग करायचं आणि पार्टी मग काय करणार, त्यांचे जेवढ्या % वोटिंग मिळणार तेवढ्या % काय करणार, ते नॉमिनेट करणार तेवढे लोक.
आपल्यामध्ये मग मेजॉरिटी होणार का आपल्या देशामध्ये? असं जर सिस्टम केलं तर 20% कॅन्डिडेट 20% वोटिंग झालेली पार्टी काय असते? सत्तेमध्ये असते आपल्याकडे. कशामुळे? फर्स्ट पास पोस्ट सिस्टीममध्ये. तसं होणारच नाही, गुंता वाढवणार, त्यामुळे आपल्या देशामध्ये ही सिस्टीम नाही. आणि लिस्ट सिस्टीम नंतर दुसरी प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशनमध्ये दुसरी सिस्टीम आहे सिंगल ट्रान्सफरेबल वोट. सिंगल ट्रान्सफरेबल वोट, सिंगल ट्रान्सफरेबल वोट आणि ती इन्स्टंट रन ऑफ जे होतं ना ते सिमिलरच आहे. सिंगल ट्रान्सफरेबल वोट हे ऑस्ट्रेलियामध्ये काही ठिकाणी अमेरिकेमध्ये यूज केले जाते सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम. याच्यामध्ये काय असतं? इथे पण प्रेफरन्स द्यायचे असतात. पण काय असतं? प्रेफरन्स द्यायचे असतात. मल्टिपल मेंबर जेव्हा निवडून येतात ना, मल्टिपल मेंबर निवडून येतात तेव्हा काय असते? ही सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम. म्हणजे आपल्याला 10 लोक निवडून द्यायचे समजा आणि 20 लोक उभे आहेत, त्यातले 10 निवडून द्यायचे. आपण काय करायचे? प्रेफरन्स टाकायचे 10. मग पहिल्यांदा काय होणार? 1 2 3 4 असे प्रेफरन्स होणार. याच्यामध्ये काय असतं? जो सरप्लस कॅन्डिडेट असतो, म्हणजे एखाद्याला जर बघितले 50% वोट पाहिजे, त्याला 55 पडले, तर याचे 4 वोटिंग काय होणार? त्याच पार्टीच्या एका लोकाला काय केलं जाणार? ट्रान्सफर केलं जाणार. सिंगल ट्रान्सफरेबल वोट म्हणजे नाही तर त्याचा दुसरा प्रेफरन्स जो असेल त्याचा ट्रान्सफर केला जाणार. आणि याच्यामध्ये वरचा पण सरप्लस पण आणि जो लिस्ट कॅन्डिडेट आहे ते आपण बघितलं इन्स्टंट रनअपमध्ये जो खालचा कॅन्डिडेट होता, तसं याच्यामध्ये खालचा कॅन्डिडेट पण बाद केला जातो. आणि दुसरं काय केलं जातं? जे सरप्लस वोट असतात ते पण बाद केले जातात आणि तेच काय केले जातात? त्याचा सेकंड प्रेफरन्स काउंट केला जातो आणि दुसरे निवडून दिले जातात. म्हणजे सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम. या काय मग प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशनच्या सिस्टीम आहेत. आता आपल्यामध्ये हे का नाव दिलं? आपली ही जी पद्धत आहे, आता प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन का नाव दिलं याच्यावर टीका होती. तर प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन का दिलं? की आपण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये काय असतं? प्रतिनिधित्व राज्यांना दिलेलं आहे. म्हणून काय आहे? प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन. म्हणजे तेवढंच वोटिंग शेअर काय? राज्यांना आहे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये. म्हणून आपण प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन त्याला म्हणतो. आणि सिंगल ट्रान्सफरेबल वोट का म्हणतो? आपल्यामध्ये पण काय आहे? आपण पण राष्ट्रपती निवडणुकीमध्ये 1 2 3 4 5 असे काय जेवढे कॅन्डिडेट असतील तेवढे प्रेफरन्स देत असतो. सुरुवातीला काय असतं? 1 नंबर प्रेफरन्सचे वोटिंग काउंट केलं जातं. 1 नंबर प्रेफरन्सचं वोटिंग काउंट केलं जातं. नंतर काय केलं जातं? जर याच्यामध्ये 51% मतदान पडलं नाही, 50% + 1 तो कोटा आपण बघणार आहे. याच्यामध्ये निर्वाचन कोटाच आपण बघतोय. निर्वाचन कोटा म्हणजे किती मतदान पडलं पाहिजे. टोटल जर बघितलं तर आपल्याकडे किती आहे? 10 कोटी. राष्ट्रपतीच्या निवडणुकीला 10,86,431 आहे. 431 म्हणजे किती मतदान पडलं पाहिजे राष्ट्रपतीला निवडणुकीला? भागीला 2 + 1 एवढं मतदान पडलं पाहिजे. म्हणजे किती आहे? 5,43,216 एवढं मतदान केलं पाहिजे. जर पहिल्याच राऊंडला राष्ट्रपतींना एवढं मतदान पडलं म्हणजे 1 नंबरचे प्रेफरन्स पडले तर ते काय केलं जातं? विजयी घोषित केलं जातं. आणि जर एवढं मतदान पहिल्याच राऊंडला पडलं नाही तर काय? समजा 10 कॅन्डिडेट आहे, त्यातला शेवटचा जो कॅन्डिडेट असतो त्याला काय केलं जातं? बाद ठरवलं जातं आणि त्याचा 2 नंबरचा प्रेफरन्स काउंट केला जातो. आणि ते काय केलं जातं मग? म्हणजे सिंगल ट्रान्सफरेबल वोट. म्हणजे ते वोट काय केलं जातं? ट्रान्सफर केले जातात. कोणाला? उर्वरित कॅन्डिडेट समजा 9 लोक उरलेले, 10वा बाद झाला तर उर्वरित कॅन्डिडेटला परत ते काय केलं जातं? 2 नंबरचा प्रेफरन्स परत वाटणी केला जातो. आणि त्या राऊंडमध्ये जर विजयी झाले तर विजयी घोषित केलं जातं. नंतर मग तिसरा राऊंड होतो. जर विजयी झाले नाही, चौथा. असं काय होतं? जोपर्यंत हा वोटिंगचा कोटा साध्य होत नाही, म्हणजे 5 कोटी 5 लाख कोटी झाला माझ्याकडून, 5,43,216 जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काय केलं जातं? वोटिंगचे हे राऊंड घेतले जातात. तो काय? मग निर्वाचन कोटाचा फॉर्म्युला जर बघितलं, पूर्ण बहुमताचा उमेदवार काय केला जातो? मग निवडून येतो. मी सांगितलं तुम्हाला 50% + 1 असं जोपर्यंत मत पडत नाही तोपर्यंत काय आहे? हे इलेक्ट्रोल काउंटिंग सुरू ठेवलं जातं. त्याला काय केलं जातं? निर्वाचित घोषित केलं जातं. त्यालाच काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोल कोटा म्हणतो. इलेक्ट्रोल कोटा किती मग आता सध्या आपल्या भारताचा? 5,43,216. 216 काय? इलेक्ट्रोल कोटा राष्ट्रपतीच्या निवडणुकीचा किंवा विजयी उमेदवाराचा. आता हीच पद्धत काय मग इथे? निर्वाचन कोटा काय मग? टाकण्यात आलेली एकूण पात्र मते. आता तेवढा जरी निर्वाचन कोटा असला
तरी पण काही अपात्र ठरतात, ती अपात्र वगळून घेतली जातात. अपात्र वगळून पात्र मते भागिले 1+1 म्हणजे भागिले 2+1 हा काय मग त्याचा निर्वाचन कोटा आहे. हा काय राष्ट्रपतींचा मताचा निर्वाचन कोटा. आता मतदानाची पद्धत मी तुम्हाला आधीच सांगितली, कोणती आहे मग प्रमाणशीर पद्धत आहे. एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर पद्धत, प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात मग एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर पद्धत आहे राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये. त्यामध्ये निर्वाचन करणाऱ्या सदस्याला मतपत्रिकेवर काय केले जातात, प्रेफरन्स दिले जातात. पहिले मतमोजणीची फेरी होती तेव्हा जर विजयी झाला तर विजयी घोषित केला जातो. नंतर काय होतं मग पहिल्या फेरीमध्ये कोटा पूर्ण नाही झाला तो दुसरी फेरी होती, मग तिसरी फेरी होती. अशी काय जोपर्यंत विजयी होत नाही तोपर्यंत काय एक एक फेऱ्या काउंटिंगच्या होत असतात, एक एक फेऱ्या होत असतात. काय मग आवश्यक कोटा मिळेपर्यंत काय या मतदानाच्या फेऱ्या होत असतात. आवश्यक कोटा मिळेपर्यंत या मतदानाच्या फेऱ्या होत असतात. ते 10 लाख वोटिंग कधी सांगितलं मी, 10,83,431 जेव्हा पूर्णच्या पूर्ण उमेदवार प्रेझेंट असतील तेव्हा. जर ॲबसेंट असतील तर त्याच्यामधून काय ते त्यांचा वोटिंग शेअर काय केला जातो, कमी केला जातो. त्यांचा वोटिंग शेअर कमी जातो. जे प्रेझेंट असतील वोटिंग करतील त्यांचं एकूण मतदान भागिले 2+1 हा काय झाला राष्ट्रपतींच्या निवडणुकीचा विजयी असलेल्या उमेदवाराचा कोटा आहे. आता आपण पुढे बघणार आहे, त्याच्यानंतर पुढे बघणार पुढचं आता त्यांचा निवडणूक विवाद. निवडणुकीसंबंधी काय विवाद झाला, कोणत्या कलमामध्ये होतं हे 71व्या कलमामध्ये होतं. सर्व शंका आणि तक्रारींचा निकाल केवळ कुठे लागतो मग सर्व काय तक्रार झाली तर सर्वोच्च न्यायालयामध्ये निवडणुकीचा विवाद घेऊन जाता येतात. त्यांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम असतो. आणि निर्वाचन गण अपूर्ण आहे म्हणून निवडणूक अवैध ठरत नाही. म्हणजे समजा निर्वाचन गणामध्ये तुम्हाला सांगितलं मी की एवढं आमदार आणि खासदार आहेत, 4033 काय आहेत आमदार आहेत आणि 776 काय खासदार आहेत. मग त्यांच्यातले काय ॲबसेंट आहेत म्हणून निवडणूक कॅन्सल करा असं होतं का, नाही. त्यांच्यातले निर्वाचन गण जरी कमी असलं तरी पण निवडणूक अवैध ठरू शकत नाही. आणि निवडणूक जर अवैध ठरली दुसऱ्या कारणामुळे, समजा निवडणूक जर अवैध ठरली, सुप्रीम कोर्टाने अवैध ठरवली, पण राष्ट्रपती समजा निवडून आलेले ते काम करत असतात, त्यांनी जे निर्णय घेत असतील आपल्या कार्यकाळामध्ये, म्हणजे जोपर्यंत निवडणूक अवैध ठरत नाही तोपर्यंत ते पदावर आहेत. त्यांनी जर काय निर्णय घेतलेले असतील ते निर्णय जे असतात ते बाद ठरत नाही, ते काय करत नाही, रद्द ठरत नाही. म्हणजे त्यांनी जर काय निर्णय घेतलेले असतील तर ते काय करत नाही, रद्द ठरत नाही. आता पुढचा आपण बघणार आहे त्यांचा कालावधी, टर्म. राष्ट्रपतींची जर बघितली टर्म कितीची असते मग 5 वर्षाची असते, 5 वर्षाची असते. आणि राष्ट्रपती काय करू शकतात, त्या 5 वर्षाच्या आधी आपला राजीनामा देऊ शकतात. कोणाकडे, उपराष्ट्रपतींकडे. राष्ट्रपती उपराष्ट्रपतींकडे राजीनामा देतात, उपराष्ट्रपती कोणाकडे राजीनामा देतात, राष्ट्रपतींकडे देत असतात. उपराष्ट्रपती, पंतप्रधान हे सगळे राजीनामा कोणाकडे देत असतात, राष्ट्रपतींकडे देतात. पण राष्ट्रपती स्वतः कोणाकडे देत असतात, उपराष्ट्रपतींकडे देत असतात. राष्ट्रपतींनी घटनेचा भंग केल्यास कलम 61 नुसार काय करू शकतो आपण, महाभियोग लावला जाऊ शकतो. जर घटनेचा भंग केला तर महाभियोग लावला जातो आणि राष्ट्रपतींना काय पदावरून हटवलं जातं. तेव्हा पण काय होते, त्यांची टर्म समाप्त होते. एक तर 5 वर्ष कंप्लीट झाल्यावर, दुसरं राजीनामा दिल्यावर, तिसरं काय त्यांनी घटनेचा भंग केला आणि महाभियोगाने त्याची पदावधी काय संपला. तिसरं की पदावधी संपल्यानंतरही 3 गोष्टीमध्ये, एक तर काय राजीनामा दिला, त्यांची टर्म समाप्त झाली, त्यांचा मृत्यू झाला आकस्मिक, त्यांच्यावर महाभियोग चालवला आणि त्यांना पदावरून दूर केलं, आणि समजा पदावधी संपल्यानंतरही राष्ट्रपतीची निवडणूक राहिलेली. राष्ट्रपती निवडणुकी जर बघितली तर पदावधी संपवण्याच्या आधीच घेतला जातो निवडणूक पुढच्या येणाऱ्या राष्ट्रपतींची, किंवा त्यांचा पदावधी संपण्याच्या 6 महिन्याच्या आत, म्हणजे 5 वर्ष आणि मॅक्झिमम 6 महिने एक्स्ट्रा, त्या 6 महिन्याच्या आत निवडणूक घेतली जाते आणि दुसरा राष्ट्रपती नेमला जातो. पण ते दुसरा राष्ट्रपती येईपर्यंत ते काय असतात, आपल्या पदावर राहतात. म्हणजे राष्ट्रपतींची टर्म संपलेली, समजा 1 जानेवारीला संपली, पण दुसरे राष्ट्रपतींची निवडणूक झालेली नाही, तर ते मधला जो काळ असतो त्या मधल्या काळामध्ये जे राष्ट्रपती असतात करंट, ते काय असतात, राष्ट्रपती पदावरच राहतात. त्यालाच काय म्हणतो आपण, इंटररेग्नम म्हणतात. म्हणजे पदामध्ये काय गॅप पडू नये म्हणून असतो. आता समजा आपण आपले राष्ट्रपती आहेत, समजा निवडणूक झाली नाही, मग राष्ट्रपतींनी राजीनामा दिला, मग राष्ट्रपती गेले पदावर, मग देशाचा हेड राहणार का, देशाला हेडच राहणार नाही. म्हणून तशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून काय असतात, राष्ट्रपती उत्तराधिकारी येईपर्यंत काय असतात, पदावर राहू शकतात.
राष्ट्रपती किती वेळा पुनर्निवडणुकीसाठी पात्र असतात? तुम्हाला सांगितलं मी. हे जर बघितलं तर काय आहे, पदावधी टर्म 55 होतं ना, मग 56 होतं. 56 आणि 57 हे काय आहेत, एकमेकाला रिलेटेड आहे. म्हणजे नेमणुकीसाठी पात्रता जी होती ना, ते कशामध्ये दिले, मग 57 मध्ये दिली. म्हणून ते काय आहेत, एकमेकाला लागून कलम आहेत, एकमेकाला लागून केलं. आता राष्ट्रपतीच्या क्वालिफिकेशन इथे काय होतं, मग इथे काय होतं, इलिजिबिलिटी पुनर्नेमणुकीसाठी पात्र काय आहे, किती वेळा होऊ शकतात, ते किती वेळा होऊ शकतात, हे क्वालिफिकेशन असले तर, ते किती वेळा पात्र पुनर्नेमणुकीसाठी होऊ शकतात. हां, आता क्वालिफिकेशन काय काय असतात राष्ट्रपतींच्या निवडीसाठी? राष्ट्रपतींच्या निवडीसाठी जर बघितलं तर खालील क्वालिफिकेशन असतात. जर पहिलं जर बघितलं तर देशाचे ते नागरिक असावे. पहिलं महत्त्वाचं क्वालिफिकेशन आहे, देशाचे नागरिक असावे, ते 35 वर्ष पूर्ण केलेले असावे आणि ते काय असं लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावे. लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावे. मग लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र काय होतं, 25 वर्ष होतं, इथे तर 35 वर्ष दिले. दुसरं की त्यांनी भारताचे नागरिक असावे, मतदारसंघ एखाद्या मतदारसंघामध्ये त्यांचं नाव असावं, लोकसभेच्या लिस्टमध्ये त्यांचं नाव असावं, हे काय होते, लोकसभेसाठी पात्रता होते. नंतर त्यांनी कोणतंही लाभाचं पद धारण करून नसावं. म्हणजे भारत सरकार किंवा राज्य सरकारमध्ये एखाद्या कंपनीचा डायरेक्टर असेल, एखाद्या कंपनीचा मालक असेल भारत सरकारच्या, किंवा त्याच्यामध्ये शेअर्स असतील, किंवा एखाद्या महामंडळाचा अध्यक्ष असेल, असं कोणतं लाभाचं पद त्यांच्याकडे नसावं. पण लाभाच्या पदमधून काय काय वगळलेलं आहे, भारताचे राष्ट्रपती असतील, राज्यपाल असतील, केंद्रीय व राज्याचे मंत्री असतील. म्हणजे देशाचे राष्ट्रपती असतील ते निवडणुकीला पात्र आहेत, ते लाभाच्या पदामध्ये येत नाही. राज्यपाल लाभाच्या पदामध्ये येत नाही. केंद्राचा मंत्री असेल, पंतप्रधान असेल, ते लाभाच्या पदामध्ये येत नाही. राज्याचा मंत्री असेल, ते लाभाच्या पदामध्ये येत नाही. जर करंट आमदार आणि खासदार असतील तर ते काय आहेत, निवडणुकीसाठी पात्र असतात का अपात्र असतात? म्हणजे जर ते निवडून आले की त्यांनी काय करायचं असतो, लगेच राजीनामा द्यायचा असतो. आमदार खासदारकीचा काय करायचा असतो, राजीनामा लगेच द्यायचा असतो. पद ग्रहण करायच्या आधी काय करायचं, राजीनामा द्यायचा. म्हणजे निवडणुकीला उभं राहू शकतात, पण पद ग्रहण करायच्या अशी आमदार खासदार पदाचा काय केला जातो, राजीनामा द्यावा लागतो. मंत्री पण असली तर त्याला काय करावं लागतो, लगेच त्यांना काय करावा लागतो, राजीनामा द्यावा लागतो. अजून काय पात्रता आहेत ते आपण बघू. अजून पात्रता आहेत, राष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज भरताना काय आहे, 50 मतदारांचा काय पाठिंबा असला पाहिजे. म्हणजे 50 मतदार काय पाहिजे, प्रपोजर असलं पाहिजे. म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणुकीला कोणी उभं राहणार नाही. 50 मतदार काय पाहिजे, त्यांच्या अर्जावर सही केली पाहिजे, प्रपोजर. हां, आणि 50 काय असले पाहिजे, अनुमोदक, सेकंडर. 50 अनुमोदक, 50 काय पाहिजे, प्रपोजर असले पाहिजे. 50 अनुमोदन द्यायला असले पाहिजे. म्हणजे 100 आमदार किंवा खासदारांची सही असली पाहिजे. तेव्हा काय होणार, राष्ट्रपती पदासाठी अर्ज भरता येणार. 100 आमदार खासदारांची काय असली पाहिजे, सही असली पाहिजे. तेव्हा ते राष्ट्रपती पदासाठी पात्र असणार. आधी काय होतं, 10 होतं, 10 प्रपोजर, 10 सेकंडर. हां, पण आधी काय व्हायचं, मग 10 लगेच मिळून जायचे कोणत्याही आमदार खासदारांमध्ये. त्यामुळे राष्ट्रपतीच्या निवडणुकीला भरपूर असे कॅन्डिडेट राहायचे. आपल्या महाराष्ट्रातले पण काही लोक आहेत की ते प्रत्येक निवडणुकीला उभे राहतात. तसे लोक भरपूर हौशे गौशे राष्ट्रपतीच्या निवडणुकीला उभे राहायचे. कारण तेव्हा काय होतं, 10 प्रपोजर, 10 सेकंडर. आणि तिसरं काय होतं, अजून एक पात्रता आहे की 15,000 रुपये डिपॉझिट जमा करावं लागतं. फॉर्म भरायला 15,000 रुपये डिपॉझिट. पहिले किती होतं, 1997ला 2,500 होतं. 2,500 RBIमध्ये डिपॉझिट. आणि जर 1/6 पेक्षा कमी मतं पडले तर हे डिपॉझिट काय होतं, जप्त होतं. म्हणून अनामत रक्कम पण वाढवली आणि प्रपोजल सेकंडर पण वाढवली. हे कोणत्या कायद्यामध्ये बदल केला, मग पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणूक कायदा 1952चा कायदा आहे, प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट इलेक्शन ॲक्ट. त्याच्यामध्ये पार्लमेंटने बदल केले 1997ला. आणि त्यानुसार काय, 15 मतदारांचा पाठिंबा असला पाहिजे, 15 मतदार काय पाहिजे, अनुमोदक असले पाहिजे. आता राष्ट्रपती पदांच्या आपण बघू शर्ती आपण बघू, अटी आणि शर्ती. अटी शर्ती. आता याआधीच मी तुम्हाला सांगितलं की ते काय पाहिजे, संसदीय राज्य विधान सदस्य नसावे. म्हणजे निवडणुकीपूर्वी असले तरी चालतात, निवडणुकीच्या वेळेस असले तरी चालतात, पण निवडून आले, पद ग्रहण करायच्या आधी काय केला होतं, त्यांना राजीनामा द्यावा लागतो. दुसरं, अन्य लाभाचे पद त्यांच्याकडे नसावं. अधिकृत निवासस्थान जर बघितलं याच्या शर्तीमध्ये, अधिकृत निवासस्थान त्यांना काय असतं, फ्री असतं. त्याच्यामध्ये राहण्याचा अधिकार असतो, पगार असतात, भत्ते असतात, विशेष अधिकार असतात, त्यांना खूप सारे अलाउन्स असतात. हां, राष्ट्रपतींचा पगार जर बघितला घटनेमध्ये, म्हणजे 1950ला जेव्हा घटना स्वीकारल्या तेव्हा किती पगार होता, 10,000 होता.
नंतर 1998ला किती झाला, 50,000 झाला. 2008ला किती झाला, मग 1.5 लाख. आणि 2016ला 2018ला येते 2018ला जर बघितलं तर काय 5 लाख महिना पगार आहे. 2018ला पासून काय 5 लाख महिना पगार आहे. आणि त्यांना 3 लाख पेन्शन आहे. 2018 पासून किती आहे, 3 लाख पेन्शन आहे. आता 5 लाख पगार आहे, 3 लाख पेन्शन आहे. इतर अलाउन्स वेगळे, म्हणजे पगार भत्ते, टेलिफोन अलाउन्स, गाडीचा अलाउन्स, हे वेगळे वेगळे अलाउन्स काय असतात ते वेगळे असतात. हा एवढा काय मग त्यांना पगार आहे 5 लाख रुपये. आणि 3 लाख रुपये काय त्यांना पेन्शन आहे. आता राष्ट्रपतींनी घ्यावायची शपथ आपण बघू. राष्ट्रपतींचं बघितलं, राजीनामा कोणाकडे दिला, उपराष्ट्रपतींकडे. राजीनामा राष्ट्रपतींनी उपराष्ट्रपतींकडे दिला. पण शपथ जर बघितलं तर कोण देत असतं राष्ट्रपतींना, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश देत असतात. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपतींना पदग्रहणाची शपथ आणि प्रतिज्ञा देत असतात. शपथ आणि प्रतिज्ञा देत असतात. आणि सरन्यायाधीश जर अनुपस्थित असतील तर सुप्रीम कोर्टाचे किंवा सर्वोच्च न्यायालयाचे जे ज्येष्ठ नागरिक असतील ते काय करत असतात, शपथ देत असतात. गोपनीयतेची शपथ असते. आणि दुसरी त्यांच्या आपल्या प्रतिज्ञा एक असते आणि शपथ एक असते. प्रतिज्ञा एक शपथ असते देशाची अखंडता राखण्यासाठी किंवा देशाचे सार्वभौमत्व राखण्यासाठी काय घेतली जाते, शपथ घेतली जाते. ती कोणाचे शपथ घेतल्यानंतर ते खाली सही पण करावी लागते. त्यांना सरन्यायाधीशांसमोर काय केलं जाते, सही करावी लागते. अशी काय असते त्यांची शपथ असते. आता पुढचं आपण बघू. राष्ट्रपती पदाची शपथ झाली. शपथ कोणतं कलम सांगितलं मी तुम्हाला, 60मध्ये शपथ दिलेली. 60मध्ये शपथ दिलेली. राष्ट्रपतींची घ्यावयाची शपथ कुठे दिलेली, 7मध्ये दिलेली. आणि बाकीच्यांची कुठे, मग पंतप्रधान वगैरे यांची अनुसूचींमध्ये दिली. तिसऱ्या अनुसूचीमध्ये शपथ वगैरे दिलेली आहे. तिसऱ्या अनुसूचीमध्ये काय शपथ दिलेली आहे. आता पुढचं आपण बघू. शपथ झाल्यानंतर राष्ट्रपतींचं जर बघितलं तर काय इम्पिचमेंट, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. इम्पिचमेंट किंवा राष्ट्रपतींचा महाभियोगाची पद्धत. महाभियोगाची पद्धत जर बघितली तर मग राष्ट्रपतींमध्ये जर बघितलं, राष्ट्रपतींच्या बाबतीत जर बघितलं, महाभियोग फक्त एकच घटनाभंग या एकाच कारणामुळे त्यांना काय केलं जातं, महाभियोग लावला जातो. व्हायोलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटनेचा जर त्यांनी भंग केला तर घटनेचं पालन केलं नाही तेव्हाच त्यांच्यावर महाभियोग चालवला जातो. पण घटनेचं पालन न करणं म्हणजे काय करणं, हे संज्ञेचं स्पष्टीकरण दिलं आहे का, घटनेमध्ये नाही दिलं. घटनेमध्ये त्याचं स्पष्टीकरण नाही दिलं. म्हणजे घटनाभंग म्हणजे काय याचं स्पष्टीकरण नाही दिलं. घटनाभंग केला तरच त्यांच्यावर महाभियोग चालवला जातो. आतापर्यंत कोणत्याही राष्ट्रपतींवर महाभियोग चालवला गेलेला नाही. आतापर्यंत कोणत्याही राष्ट्रपतींवर चालवला गेला नाही. मी तुम्हाला सांगतो सुरुवातीला आधी सांगतो आणि मग आपण एक एक पॉईंट त्याच्यामध्ये बघू. राष्ट्रपतींवर जर महाभियोग त्यांनी घटनाभंग केला तर काय केलं जातं, कोणत्याही सभागृहात म्हणजे लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये घटनाभंगाचा प्रस्ताव मांडला जातो. पण हा प्रस्ताव मांडायच्या आधी काय केलं जातं, 14 दिवसाची त्यांना त्या सभागृहामध्ये नोटीस द्यावी लागते. 14 दिवसाची नोटीस. समजा आज प्रस्ताव मांडायचा आहे तर त्याच्या 14 दिवस आधी काय केली जाणार, नोटीस दिली जाणार. त्या नोटीसीवर त्या सभागृहातल्या 1/4 सदस्यांची सही असली पाहिजे. जर 100 सदस्य असतील त्या सभागृहामध्ये तर किती सदस्यांची सही असली पाहिजे, 50 सदस्यांची सही असली पाहिजे त्या नोटीसीवर. 1/4 सदस्यांच्या सहीची नोटीस द्यायची 14 दिवस आधी. त्यानंतर प्रस्ताव मांडायचा. तो प्रस्ताव पारित किती संख्येने झाला पाहिजे, 2/3 तो मेजॉरिटीने तो प्रस्ताव पारित झाला पाहिजे. 2/3 मेजॉरिटीने पारित झाला पाहिजे. आणि समजा लोकसभेमध्ये मांडला, लोकसभेमध्ये पहिले नोटीस दिली, 14 दिवसाची नोटीस दिली 1/4 सदस्यांच्या सहीने. नोटीस दिल्यानंतर तो पारित झाला पारित झाल्यानंतर 2/3 मेजॉरिटीने पारित झाला. 2/3 मेजॉरिटी पारित झाल्यानंतर तो दुसऱ्या सभागृहामध्ये जातो, म्हणजे राज्यसभेमध्ये तो प्रस्ताव जातो. राज्यसभेमध्ये जेव्हा प्रस्ताव जातो तेव्हा काय केली जाते, त्या प्रस्तावाची चौकशी केली जाते. म्हणजे घटनाभंग राष्ट्रपतींनी केला आहे की नाही त्याची चौकशी केली जाणार. या चौकशीच्या वेळेस जेव्हा ही दुसऱ्या सभागृहामध्ये चौकशी होणार तेव्हा राष्ट्रपती किंवा राष्ट्रपतींचे प्रतिनिधी तिथे हजर राहू शकतात आणि त्यांची चौकशीच्या विरोधात त्यांचे म्हणजे काय त्यांचं मत मांडू शकतात किंवा त्यांचे अधिकार ते काय केलं, त्यांनी घटनाभंग केला नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करू शकतात. कोण, राष्ट्रपती किंवा राष्ट्रपतींचे प्रतिनिधी. आणि ती चौकशी झाली, समजा राष्ट्रपतींनी मत मांडलं किंवा त्यांच्या प्रतिनिधीने मत मांडलं तर सभागृहाचं असं मत झालं की घटनाभंग राष्ट्रपतींनी केलेला आहे. घटनाभंग केल्यानं परत तिथे मतदान घेतलं जातं. ते मतदान परत काय केलं जातं, 2/3 बहुमताने तो प्रस्ताव जर पारित झाला तर राष्ट्रपती काय होतात, पदावरून दूर केले जातात. राष्ट्रपती काय
पदावरून दूर केले जातात. ते आता आपण बघू. राष्ट्रपती पदावरून दूर केले जातात. पहिलं काय आहे, पहिलं जर बघितलं तर काय, घटनाभंगाचा दोषारोप केला जातो कोणत्याही सभागृहामध्ये. दोषारोप केला जातो कोणत्याही सभागृहामध्ये. घटनाभंगा दोषारोप संसदेच्या कोणत्याही सभागृहात केला जातो. नंतर प्रस्ताव काय आहे, ठराव स्वरूपात मांडला जातो. ठराव स्वरूपात मांडला जातो. नंतर त्याची अट काय, मग ठरावाची अट काय, सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या 1/4 सदस्यांनी काय स्वाक्षरी केलेली नोटीस 14 दिवस आधी काय सभागृहाला द्यावी लागते. सभागृहाला द्यावी लागते, मग प्रस्ताव मांडावा लागतो. आणि प्रस्ताव जर बघितलं सभागृहामध्ये 2/3 बहुमताने पारित केला जातो. 2/3 बहुमताने म्हणजे प्रेझेंट आणि वोटिंगच्या त्या 2/3 बहुमताने काय केला जातो, पारित केला जातो. 2/3 बहुमताने पारित केला जातो. आणि त्यानंतर जर बघितलं 2/3 बहुमताने पारित केल्यानंतर काय दुसऱ्या सभागृहामध्ये तो प्रस्ताव पाठवला जातो. दुसरं सभागृह काय मग त्या दोषारोपांची चौकशी करतं. चौकशी केल्यानंतर राष्ट्रपती तिथे हजर राहू शकतात किंवा स्वतः प्रतिनिधित्व बाजू मांडू शकतात. आणि तरीसुद्धा राष्ट्रपतींविरोधात दोषारोप सिद्ध झाल्यास दुसऱ्या सभागृहामध्ये परत 2/3 बहुमताने तो ठराव पास झाला तर राष्ट्रपतींना काय केलं जातं, पदावरून दूर केलं जातं. इथे जर बघितली कोणत्या मेजॉरिटीने प्रस्ताव पास केला जातो, 2/3 बहुमताने. 2/3 बहुमताने. आता जर बघितलं एखादं बिल पास, बहुमत कोणते असतात ते मी तुम्हाला सांगतो. पहिले हे आपण बघून घेऊ. 2/3 बहुमताने पास केल्यानंतर काय केलं जातं, त्यांना पदावरून दूर केलं जातं. म्हणजे राष्ट्रपती पदावरून काय केलं जातात, हटवलं जातं. राष्ट्रपतींना पदावरून हटवलं जातं. आता महाभियोग जर बघितला, महाभियोगाच्या बाबतीत पण आतापर्यंत जर बघितलं भारतामध्ये महाभियोग चालवला आहे का, नाही, महाभियोग चालवलेला नाही. आता महाभियोगाच्या बाबतीत काही फरक आहे, निर्वाचन गणाच्या बाबतीत काही फरक होता. म्हणजे कॉलेज ऑफ इलेक्टोरल कॉलेज आणि महाभियोगामध्ये वेगवेगळे सदस्य असतात. आता आपण जर बघितलं महाभियोगासंबंधी जर बघितलं, संसदेचे निर्वाचित सदस्य राष्ट्रपती निवडणुकीमध्ये भाग घेतात, निर्वाचित सदस्य. पण महाभियोगामध्ये जर बघितलं संसदेचे सर्व सदस्य भाग घेतात, सर्व सदस्य भाग घेतात. नंतर सर्व राज्य, दिल्ली, पुदुच्चेरी, केंद्रशासित प्रदेशाचे विधानसभाचे सदस्य राष्ट्रपती निवडणुकीमध्ये भाग घेतात. म्हणजे आपण बघितलं विधानसभाचे सदस्य जे होते निवडणुकीमध्ये भाग घ्यायचे विधानसभांचे. नंतर निर्वाचित सदस्य, नंतर दिल्ली पुदुच्चेरीचे निर्वाचित सदस्य भाग घ्यायचे. पण ते काय महाभियोगामध्ये भाग घेत नाही. म्हणजे ते महाभियोगामध्ये भाग घेत नाही. आणि संसदेचे नामनिर्देशित सदस्य जर बघितले तर काय राष्ट्रपती निवडणुकीमध्ये भाग घेत नाही. आपण पाहिलं की राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये संसदेचे नामनिर्देशित सदस्य जसे की लोकसभेचे 12 सदस्य ते निवडणुकीमध्ये भाग घ्यायचे का, नाही. निवडणुकीला वोटिंग करतात का, निवडीला नाही करत. पण ते महाभियोगामध्ये भाग घेतात, महाभियोगामध्ये भाग घेतात. हा डिफरन्स. म्हणजे जर बघितलं निवडणुकीमध्ये फक्त निर्वाचित सदस्य भाग घेतात, संसदेचे, राज्याच्या विधानसभाचे आणि दिल्ली पुदुच्चेरी विधानसभाचे. महाभियोगामध्ये जर बघितलं संसदेच्या दोन्ही सभागृहांचे म्हणजे लोकसभेचे, राज्यसभेचे निर्वाचित आणि नामनिर्देशित दोन्ही प्रकारचे सदस्य काय करतात, भाग घेतात. आत्तापर्यंत जर बघितलं राष्ट्रपतींवर महाभियोग चालवलेला नाही. भारतामध्ये आत्तापर्यंत राष्ट्रपतींवर इम्पिचमेंट प्रोसेस झालेली नाही. आणि तुम्हाला मी सांगतो मेजॉरिटी 4 प्रकारची मेजॉरिटी असते. 4 प्रकारची मेजॉरिटी असते. पहिली असते सिंपल मेजॉरिटी, तिलाच आपण म्हणतो ऑर्डिनरी मेजॉरिटी किंवा त्यालाच म्हणतो आपण साधं बहुमत. दुसरं जर बघितलं तर काय ॲब्सोल्यूट मेजॉरिटी, ॲब्सोल्यूट मेजॉरिटी. तिसरं जर बघितलं इफेक्टिव्ह मेजॉरिटी, इफेक्टिव्ह मेजॉरिटी. या सगळ्यांमध्ये फरक काय मी तुम्हाला सांगतो. इफेक्टिव्ह मेजॉरिटी. आणि चौथं जर बघितलं स्पेशल मेजॉरिटी, स्पेशल मेजॉरिटी. स्पेशल मेजॉरिटीमध्ये पण अजून काही प्रकार आहेत. स्पेशल मेजॉरिटीमध्ये सिंपल मेजॉरिटी म्हणजे साधं बहुमत. साधं बहुमतामध्ये जर बघितलं तर साधं बहुमत समजा 100 सभागृहाची स्ट्रेंथ आहे, 100 सभागृहाची स्ट्रेंथ आहे. आणि 100मध्ये जर 80 त्या दिवशी प्रेझेंट आहेत, 100मधले काय 80 त्या दिवशी प्रेझेंट आहे, तर एखादं बिल पास करायचं आहे, एखादं विधेयक पास करायचं आहे, तर 80मध्ये मग समजा 80 प्रेझेंट आहेत, तर पास होण्यासाठी किती मतदान पाहिजे, समजा 81 आपलं प्रेझेंट आहेत. 81 प्रेझेंट आहेत. आणि सभागृहाची स्ट्रेंथ किती 100, पण त्या दिवशी प्रेझेंट किती आहेत 81. म्हणजे प्रेझेंट अँड वोटिंगच्या +1 एवढे जरी प्रेझेंट असले, एवढे जरी त्याच्या बाजूनं बिलाच्या बाजूनं वोटिंग झालं तरी ते काय असणार, मग साध्या बहुमताने पास झालेलं असणार. म्हणजे या 81 जर त्या दिवशी प्रेझेंट आहेत त्याच्यापैकी 41 लोकांनी जरी बिलाच्या बाजूनं मतदान केलं तरी ते बिल काय होणार, पास होणार. ते विधेयक काय होणार, पास होणार. ही काय झाली मग सिंपल मेजॉरिटी. ही काय झाली सिंपल मेजॉरिटी. दुसरं जर बघितलं आपण ॲब्सोल्यूट मेजॉरिटी. ॲब्सोल्यूट मेजॉरिटीमध्ये काय असतं, ॲब्सोल्यूट मेजॉरिटीमध्ये जर बघितलं
तर ॲब्सोल्यूट मेजॉरिटीमध्ये काय कितीची स्ट्रेंथ आहे 100. म्हणजे मेजॉरिटीचा आकडा किती पाहिजे हाफ प्लस 1. हाफ किती झालं 50 प्लस 1 म्हणजे मेजॉरिटी काय पाहिजे हाफ पण 1 पाहिजे. आता हे जर बघितलं सिंपल मेजॉरिटी कशामध्ये राहते आपलं जे साधं विधेयक जे पास केलं जातं आणि काही घटनादुरुस्तीचे पण विधेयक असतील जसं की फॉर्मेशन ऑफ स्टेट, राज्यांचं नावामध्ये बदल करणं, राज्यांची निर्मिती करणं, लोकसभा राज्याचं गणसंख्या, हे जे काही तरतुदी आहेत आपण बघणार घटनादुरुस्ती वगैरे चॅप्टर त्यामध्ये बघू. त्यावेळेस कोणतं बहुमत लागतं साधं बहुमत लागतं. दुसरं जर बघितलं ॲब्सोल्यूट मेजॉरिटी. ॲब्सोल्यूट मेजॉरिटी कधी लागत असते ॲब्सोल्यूट मेजॉरिटी जेव्हा नवीन सरकार बनवायचं असतं. नवीन सरकार बनवायचं असतं तेव्हा काय असते ॲब्सोल्यूट मेजॉरिटी लागत असते. म्हणजे टोटल स्ट्रेंथ आता समजा महाराष्ट्र आहे 288 टोटल स्ट्रेंथ आहे. याचा हाफ किती होणार 144. 144 प्लस 1 म्हणजे 145 ज्या पार्टीकडे सदस्य असतील त्यांचं काय होणार सरकार स्थापन होणार. त्यांचं काय होणार सरकार तयार होणार. ती काय असते ॲब्सोल्यूट मेजॉरिटी असते. ॲब्सोल्यूट मेजॉरिटी. तिसरी असते इफेक्टिव्ह मेजॉरिटी. इफेक्टिव्ह मेजॉरिटी पण काय असते ॲब्सोल्यूट मेजॉरिटी सारखीच असते. म्हणजे सभागृहाची जी स्ट्रेंथ आहे सभागृहाची स्ट्रेंथ समजा 288 288 मग इफेक्टिव्ह मेजॉरिटी पण 288 मधले समजा चार वॅकन्सी म्हणजे चार निवडलेलेच नाही किंवा 4ची डेथ झाली आणि एखादं बिल आपल्याला पास करायचं आहे समजा 280 स्ट्रेंथ उरले 8 धरू आपण 8 काय आहे 8 समजा वॅकंट पोस्ट आहेत 8 वॅकंट आहेत किंवा 8 आमदार नाहीच आहेत आपल्या ॲबसेंट नाही वॅकंट. त्याच्यामध्ये अनुपस्थित असणार का वॅकंट म्हणजे जे आमदार नाहीच आहेत म्हणजे जिथे जागा वॅकंट आहेत त्यांची डेथ झाली किंवा तिथे निवडणूकच झाली नाही असे समजा 280. तर इफेक्टिव्ह मेजॉरिटीमध्ये किती मेजॉरिटी असते या ज्या वॅकंट पोस्ट ज्या असतात त्या वगळल्या जातात. वॅकंट वगळले जातात म्हणजे 280 मध्ये किती झालं 200 हाफ किती झालं 240 प्लस 1 म्हणजे ती मेजॉरिटी किती असते 241. ही काय झाली इफेक्टिव्ह मेजॉरिटी. इफेक्टिव्ह मेजॉरिटी कुठे लागते जेव्हा आपण उपराष्ट्रपती देशाचे असतील त्यांच्यावर महाभियोग चालवतो किंवा रिमोल रेझोल्युशन त्याला महाभियोग नाही म्हणत त्याला इम्पिचमेंट नाही म्हणत त्याला रिमोल रेझोल्युशन. जेव्हा त्यांचा पदच्युतीचं रिमोल रिझोल्युशन आपण पास करत असतो तेव्हा कोणती मेजॉरिटी लागते इफेक्टिव्ह मेजॉरिटी. उपराष्ट्रपती असतील लोकसभेचे सभापती असतील उपसभापती असतील राज्यसभेचे सभापती कोण असतात मग राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती असतात किंवा राज्यसभेचे उपाध्यक्ष असतील त्यांच्या रिमोलसाठी कोणती मेजॉरिटी असते इफेक्टिव्ह मेजॉरिटी. आणि स्पेशल मेजॉरिटी कोणती असते ही तुम्हाला सांगितली मी 2/3 मेजॉरिटी जी असते 2/3. त्याच्यामध्ये पण स्पेशल मेजॉरिटीमध्ये पण 2-3 प्रकार आहेत. स्पेशल मेजॉरिटीमध्ये पण 2-3 प्रकार आहेत. भारतामध्येच 2-3 प्रकार आहेत. आता स्पेशल मेजॉरिटीमध्ये जर बघितलं पहिली स्पेशल मेजॉरिटी असती आता राष्ट्रपतींना रिमूव्ह केलं महाभियोग चालवला आपण तर सभागृहांची स्ट्रेंथ किती आहे आता लोकसभेचं धरू आपण लोकसभेची किती आहे 543 जर बघितलं तर काय आहे 543 मध्ये समजा 520 प्रेझेंट आहेत 520 प्रेझेंट. या प्रेझेंट अँड वोटिंगच्या 2/3 जेवढे असतील म्हणजे प्रेझेंट अँड वोटिंगच्या 66% जर झालं मतदान तर तेच काय होणार इम्पिचमेंट केले जाणार. प्रेझेंट अँड वोटिंगच्या 2/3 बहुमत ते कोणतं आहे मग ते स्पेशल मेजॉरिटीज आहे. दुसरं असतं स्पेशल मेजॉरिटी. स्पेशल मेजॉरिटीमध्ये दुसरीकडे समजा आता 520 आपण धरले तर 300 प्रेझेंट धरले 300 मध्ये जर बघितलं 2/3 300 प्रेझेंट आहेत समजा 543 मधले तर किती वोटिंग झाले पाहिजे किती वोटिंग झाले 2/3 किती मग 200 प्लस 1 201 जरी वोटिंग झालं तरी काय होणार ते बिल राष्ट्रपती रिमूव्ह होणार 2/3 वोटिंगने. आणि दुसरी एक मेजॉरिटी असते स्पेशल मेजॉरिटी. दुसऱ्या स्पेशल मेजॉरिटीची कंडिशन असते 2/3 मेजॉरिटी असतेच 2/3 असतेच 2/3 प्रेझेंट आणि वोटिंगच्या 2/3 प्रेझेंट आणि वोटिंग आणि सभागृहाच्या स्ट्रेंथच्या हाफ पाहिजे हाफ प्लस 1 पाहिजे. सभागृहाच्या स्ट्रेंथच्या 1/2 प्लस 1 पाहिजे. म्हणजे सभागृहाची स्ट्रेंथ किती आहे 543च्या हाफ प्लस 1 किती होणार 543च्या हाफ प्लस 1 जर बघितली 272 काय होणार हाफ प्लस 1. मग या 201ला हाफ प्लस 1 होते का नाही होत. म्हणजे स्पेशल मेजॉरिटी कशी पाहिजे प्रेझेंट अँड वोटिंगच्या 2/3 पण पाहिजे दोन्ही साध्य केले पाहिजे म्हणजे दोन्ही आकडे झाले पाहिजे. म्हणजे ज्या दिवशी 400 प्रेझेंट असतील तेव्हा 2/3ला काय होणार 272 होणार
272 प्लस येणार. म्हणून काय पाहिजे, ही जी कंडिशन असते म्हणजे प्रेझेंट अँड वोटिंगच्या 2/3 पण पाहिजे आणि जेवढी स्ट्रेंथ आहे त्याच्या हाफ पण पाहिजे. हे जर बघितलं हे कुठे लागू होतं, ही अशी स्पेशल मेजॉरिटी भारतामध्ये जर बघितलं जेव्हा इम्पिचमेंट ऑफ जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट, जेव्हा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या जजेसचा आपण काढतो किंवा त्यांचं रिमूव्हल महाभियोग त्यांच्यावर लागतो, तेव्हा काय पाहिजे, स्पेशल मेजॉरिटी पाहिजे. कशी पाहिजे, 2/3 प्रेझेंट अँड वोटिंगच्या पाहिजे आणि टोटल सभागृहाच्या स्ट्रेंथच्या हाफ प्लस 1 पाहिजे. कशामध्ये, इम्पिचमेंट ऑफ दी सुप्रीम कोर्ट हायकोर्ट जजेस. आणि तिसरी अजून स्पेशल मेजॉरिटी असते जेव्हा काय असते, प्रेझेंट अँड वोटिंगच्या 2/3 पण लागते, टोटल स्ट्रेंथच्या हाफ प्लस 1 पण लागते आणि अजून काय पाहिजे, अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांचं पण त्या बिलला काय झाली पाहिजे, सिंपल मेजॉरिटीने ते बिल पास केलं पाहिजे. अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांनी सुद्धा काय केलं पाहिजे, पास केलं पाहिजे. ते फेडरल स्ट्रक्चर जेव्हा आपलं सांघिक स्ट्रक्चर जेव्हा चेंज करायचं असतं घटनेमध्ये, जसं की GST लागू केला तेव्हा काय झालं, GST बिल्स 2/3 मेजॉरिटीने पास झालं प्रेझेंट अँड वोटिंगच्या, परत लोकसभेच्या हाफ प्लस 1ने पास झालं आणि परत अर्ध्या राज्यांनी पास केलं. म्हणजे आपल्याकडे 28 राज्य समजा, तर 28 राज्यांच्या परत काय केलं, 15 राज्यांनी पास केलं. 15 राज्यांनी पास केलं तेव्हा काय होणार, ते पास होतं. तेव्हा ते काय होणार, बिल पास होतं. त्यालाच काय म्हणतो आपण, स्पेशल मेजॉरिटी. स्पेशल मेजॉरिटीने घटनादुरुस्तीचं बिल. अशा काय आहेत मग मेजॉरिटीचे प्रकार, ते लक्षात असू द्या तुम्हाला. ते कुठे एकत्र दिलेलं नाही म्हणून मी तुम्हाला एकत्र सांगितलं. स्पेशल मेजॉरिटीमध्ये सिंपल मेजॉरिटी होती, ॲब्सोल्यूट मेजॉरिटी होती, इफेक्टिव्ह मेजॉरिटी होती, स्पेशल मेजॉरिटी. स्पेशल मेजॉरिटीमध्ये पण 3 टाईप. स्पेशल मेजॉरिटी प्रेझेंट अँड वोटिंगच्या 2/3. दुसरी स्पेशल मेजॉरिटी काय होती, प्रेझेंट अँड वोटिंगच्या 2/3 प्लस काय होतं, हाफ प्लस 1. आणि तिसरी काय होतं, तिसऱ्यामध्ये काय होतं, अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांची पण काय पाहिजे, परमिशन पाहिजे किंवा अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांनी परत ते बिल काय केलं पाहिजे, पास केलं पाहिजे. अशी काय होती, एवढ्या प्रकारची काय होती मग आपली मेजॉरिटी किंवा बहुमताचे प्रकार आहेत. बहुमताचे प्रकार आहेत. आता आपण राष्ट्रपतींचं पद रिक्त होणं, व्हॅकन्सी ऑफ द प्रेसिडेंट ऑफिस, काय हे आपण बघितलेलंच आहे. काय पदावधी संपल्यावर किंवा ते राजीनामा देतात उपराष्ट्रपतींकडे किंवा महाभियोगाने ते त्यांना पदावरून काढलं जातं किंवा मृत्यू झाला किंवा निवडणूक त्यांची अवैध ठरवली, ते पण काय असतात पदावरून. जर पदावधी संपल्यानंतर राष्ट्रपती पद रिक्त होणार असल्यास नवीन राष्ट्रपती पदग्रहण करेपर्यंत काय असतात, मी सांगितलं तुम्हाला, ते काय असतात, त्या पदावर राहतात. त्यालाच काय म्हणतो आपण, कालखंडातीनंतर किंवा इंटरेग्नम असं म्हणतो, त्याला इंटरेग्नम असं म्हणलं जातं. आणि त्यानंतर जर बघितलं अजून काय काय सांगितलं तुम्हाला, जर राजीनामा, पदच्युती, मृत्यू किंवा इतर कारणामुळे जर राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास 6 महिन्याच्या आत निवडणुका काय असतात, निवडणुका घ्याव्या लागतात त्यांना. 6 महिने म्हणजे डेथ झाली तर 6 महिन्याच्या आत घ्यावी लागते. किंवा कालावधी पण संपला आणि तोपर्यंत निवडणूक झाली नाही तरी पण 6 महिन्याच्या आत घ्यावी लागते. म्हणजे तोपर्यंत जर बघितलं आणि जर डेथ झाली तर त्या 6 महिन्यामध्ये उपराष्ट्रपती काय असतात, राष्ट्रपती म्हणून कार्य करत असतात. आणि उपराष्ट्रपती पद पण रिक्त असेल तर कोण असतात मग, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपती असतात, राष्ट्रपती म्हणून कार्य करतात. आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पद पण रिक्त आहे. समजा राष्ट्रपतींची डेथ झाली, उपराष्ट्रपती पण नाही आहेत देशामध्ये, सरन्यायाधीश पण नाहीत, अशा वेळेस काय होतं मग, सर्वोच्च न्यायालयाचे जे ज्येष्ठतम न्यायाधीश असतील ते काय असतात, राष्ट्रपती म्हणून काम करत असतात. ते काय असतात, राष्ट्रपती म्हणून काम करत असतात. आता हे आपण ते असं का केलं जातं मग, देशाचं जे सर्वोच्च पद आहे किंवा देशाचा प्रमुख हे पद खाली राहिलं नाही पाहिजे, म्हणजे देशाला कोण वालीच नाही असं व्हायला नको म्हणून हे काय ह्या तरतुदी केलेल्या आहेत. आता आपण राष्ट्रपती डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. आपल्या पेजला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझं क्लिनिक आहे नवी पेठेमध्ये, गांजवे चौकामध्ये, त्यांना आपण जनरल प्रॅक्टिस करतो. त्या क्लिनिकला पण अवश्य भेट द्या. आपण अत्यंत कमी फीमध्ये ट्रीटमेंट करतो. सकाळ संध्याकाळ आपलं क्लिनिक चालू असतं. कधी कधी आपण काय असतं, रात्री पण इमर्जन्सीला आपलं क्लिनिक चालू असतं. सदाशिव पेठ पुण्यामध्ये, नवी पेठ्यात गांजवे चौकात आपलं काय मग क्लिनिक आहे. थँक्यू व्हेरी मच.